कुठेतरी आपण पण फार कमी हसायला लागलो आहे. आपण स्वतःला फार सिरियसली घ्यायला लागलो असं वाटतं. आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, आपल्या विवंचना, आपले कामं एवढी वाढवून ठेवलेत ना की आपण स्वतःच ब्रेक घेऊन हसायचं विसरलो. अजूनही आपल्या घरी संध्याकाळी दिवा लागतो देवासमोर. कितीही जनरेशन ॲब्रॉड जाऊन आली असेल, काही असेल, तरी महाराष्ट्रीयन फॅमिलीजमधनं किंवा कुटुंबातनं ते संस्कार हा गेलेला नाही. टेलिव्हिजन असू दे, ते एकमेव गोष्टीवर चालतंय की ह्याच्यामुळे माझे संस्कार अजून इंटॅक्ट आहे. आई कुठे काय करते मध्ये आपण सोसायटी म्हणून सुद्धा त्या टाईप ऑफ कॅरेक्टर्सना आपल्या आयुष्यात एक्सेप्ट करतो. ती मालिका करण्याचं एक मेजर कारण असं होतं की 80% आयांना हे माहितीच नाही आहे की आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, कारण का बाबा बघतायत. पण अचानक जर बाबा इफ नॉट अराउंड करणार काय, आईला गृहीतच धरतो ना आपण. आई मी जातोय, तू आहेस ना घरी. ह्या इमोशनवरनं ते टायटल इन्स्पायर झालं. अग्निहोत्र असेल, प्रेमाची गोष्ट असेल, मुंबई पुणे मुंबई आहे, ती आम्हाला आमच्या जवळच्या आजूबाजूच्या वाटतं. स्वप्नील चालत असताना ना एक स्कार्फ घातलेली बाईनं त्याच्या मागे लागली. पांढरं जॅकेट आहे, ती त्याच्या मागे मागे गेली. मग तिने पर्समधनं पुस्तक काढलंय, मग पेन काढलं आणि ती स्वप्नीलपर्यंत गेली ऑटोग्राफ मागायला रनिंग शॉटमध्ये. आणि स्वप्नील जोशींनी ते बघितलंय आणि अच्छा अच्छा हा पत्ता का, तिथून डावीकडे झाला. हे कॅप्चर्ड आहे. एकडाव धोबी पछाड मला वाटतं मराठीतला खूप अंडररेटेड सिनेमा आहे. म्हणजे त्यातला प्रत्येक वाक्य ननानून हे म्हणजे अगेन तो प्रवाही सिनेमा, म्हणजे प्रवाहासारखा घडत होता आणि त्या सिनेमाबद्दल खूप कमी बोललं जातं. अंथरूण पाहून पटकन झोपावे. अभ्यासिका 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 अभ्यासिका. दादा कोण आहे? अभ्यासिका. म्हणजे छोटे छोटे पण ते ॲक्टर्स कमाल, ते लिखाण कमाल. बरं फ्री फ्लोईंग लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर इतके दिग्गज कलाकार, काय 14-15 सुपरस्टार्स त्या सिनेमात. आज अग्निहोत्रची कास्टिंग जर करायची असेल, टेलिव्हिजनमधला शोले 101 नाव यार. म्हणजे राईट फ्रॉम मोहन आगाशे सर टू सिद्धार्थ चांदेकर जो डेब्यू करत होता, मृण्मयी तिचा पण डेब्यू होता, टू सुहास जोशी. मराठी माणसाला मराठी माणसांचं कौतुकच नसतं का? की आपल्याकडे साऊथमध्ये सुपरस्टार्स आहेत, म्हणजे इतके मोठे सुपरस्टार्स आहेत की ते मुख्यमंत्री होतात. आपल्याकडे सुपरस्टार नाही आहे हे करायला, आणि ते एक हिरो आणि एक हिरोईन होऊन चालणार नाही. आपल्याला किमान हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्यासमोर सोफ्यावरती जे विराजमान आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी सिनेमा, मराठी टेलिव्हिजनचा गल्लाच पूर्ण होत नाही. ज्या माणसांनी आपल्याला प्रेम कसं करायचं याची एक नवीन व्याख्या शिकवली, ती व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. एक काळ असा होता की ज्यांनी दुपारी काय बघायचं, रात्री काय बघायचं हे रिमोट हातात न घेता ठरवलं होतं. अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे. मुंबईवरनं पुण्यात येताना ऑटोमॅटिक प्लेलिस्ट लागते, ती त्यांच्याच गाण्यांची प्लेलिस्ट लागते. आणि टी व्हीवरती असंभव वाटतील असे प्रयोग करणारी आणि ज्यांनी ते करताना स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या वेळेची, स्वतःच्या कुटुंबाला लागणाऱ्या प्रेमाची सगळ्याची आहुती अग्निहोत्रात दिली, ती व्यक्ती आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत सतीश राजवाडे सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. खूप आनंद आहे तुम्हाला भेटून आणि मुळात तुमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन, कारण का आम्ही सगळे खूप मोठे फॅन आहोत तुमच्या प्लॅटफॉर्म. मला इतकी मजा येते की आत्ता मी बोलत असताना सर म्हटले की तुमचा कॉन्टेंट आम्ही ब्रेकफास्ट करताना आणि डिनरला बघतो, आणि माझं असं झालं की सेम टू यू. म्हणजे इतकी वर्ष त्यांचाच कॉन्टेंट आपण बघत आलो टी व्हीवरती आणि खूप मजा वाटते. तर सर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सुरुवात इथपासूनच करायची की तुमचं काम आम्ही खरंच लहानपणापासून बघत आलो. डिसएडव्हान्टेज ऑफ सिल्वर हेअर. तर खरंच लहानपणापासून बघत आलो आणि जे काही जसं शार्दूल म्हणाला की प्रेम म्हणजे काय आहे त्या तुमच्या गोष्टींमधनं कळलं आहे. मग अग्निहोत्र असेल जिथे काय कॉम्प्लेक्स फॅमिलीज असेल, प्रेमाची गोष्ट असेल, आणि मग इतर बरंच काय मुंबई पुणे मुंबई आहे, अशा छोट्या छोट्या ह्याच्यात ना सगळे कॅरेक्टर्स, सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या जवळच्या आजूबाजूच्या वाटतात. असं नाही आहे की तशा गोष्टी कोणी सांगण्याचा प्रयत्न नाही केला, पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कायम आमच्या सोबत राहिल्या. त्या आम्हाला ती माणसं आजूबाजूची वाटतात, ओळखीची वाटतात. म्हणजे पास होताना मग आय एम शुअर त्या सगळ्या ॲक्टर्सना त्यांच्या त्या कॅरेक्टर्सवरनं अजूनही लोक हाक मारतात. तर असं काय म्हणजे सापडलं तुम्हाला, किंवा त्या क्राफ्टमध्ये सुद्धा असं काय तुम्ही केलं की ती माणसं आम्हाला आमची वाटतात? मग ती आम्हाला माहिती आहे की हे खोटं आहे, कदाचित आम्हाला माहिती आहे की हे रचलेलं आहे आणि तुम्ही ते चित्रीकरण करता, पण आम्हाला त्या घरातली गोष्ट वाटते, ती माणसं खरी वाटतात, त्यांचे स्वभाव खरे वाटतात, आम्हाला त्याच्यामुळे कुणीतरी जास्त आवडतं, कुणाचा जरी एक राग येतो, हे कसं सापडतं? सो ना खूप
खूप खूप चांगलं ऑब्झर्वेशन आहे. कारण आय बिलीव्ह इन कीपिंग इट व्हेरी रिअल. जी कॅरेक्टर्स माझ्या चित्रपटात येतात किंवा मालिकांमध्ये येतात ती कुठेतरी मी पाहिलेली आहेत. आणि मी ज्या मे बी ॲक्टिंग स्कूलमधनं पण येतो किंवा मी ज्या स्कूलमधनं तयार झालेलो आहे तिथे मायनस कॅमेरा काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लेट द कॅमेरा डू इट्स जॉब, यू डू युअर जॉब. तुम्ही त्या क्राफ्टला अवेअर होऊन काम करायचा प्रयत्न केलात ना की तुम्ही पकडले जाता असं मला फार वाटतं. त्यामुळे मी माझ्या कलाकारांना काय नका करू एवढं सांगतो, काय करा हे सांगत नाही. कन्व्हर्सेशन्स खूप रिअल ठेवतो. लिखाण आम्ही डिसमेंटल करतो सेटवर. ऑफकोर्स द रायटर इज अवेअर ऑफ इट, असं नाही आहे की त्याला आपण सांगत नाही, पण ती माझी स्टाईल आहे. लिखाण डिसमेंटल करतो आणि त्यातलं लिखाण हा स्टान्स काढून ते कन्व्हर्सेशनल कसं होईल ह्याच्याकडे आम्ही खूप कल देतो राईट फ्रॉम माय फर्स्ट प्रोडक्शन. त्यामुळे ना ते खूप बोलल्यासारखं, खूप गप्पा मारल्यासारखं आणि खूप आपलं वाटतं. त्याला ना कोणताही एक अरेंजमेंट वाटत नाही. सो दॅट इज द फन पार्ट. त्यामुळे ते खूप नॅचरली फ्लो होतं. इन केस जर तुम्ही माझे चित्रपट बघितले असेल, माझ्या मालिका बघितल्या असेल, कोणी ओव्हरटली ड्रेस्ड नसतं. सो ना द मोमेंट ना अरे हा असा शर्ट माझ्याकडे पण आहे, किंवा ॲक्टिवावरनं फिरणारा शॉर्ट्स घातलेला हिरो जो अख्ख्या सिनेमात हिरो म्हणून वावरतो, किंवा फ्लॉड कॅरेक्टर्स ज्यांच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. आपण सगळे फ्लॉड होत ना. आय मीन ते परफेक्शन झालं की त्याला थोडं प्लॅस्टिकनेस येतो आणि दॅट इज द रिझन वाय ते सगळे कॅरेक्टर्स सगळे रिलेटेबल होतात. कारण का कीप इट रिअल, कीप इट व्हेरी नॅचरल. मी ना किनारा नावाची एक मालिका करत होतो झीसाठी, आणि तिथे मी विनय काकाला कास्ट केला होता. विनय आपटेंना डिरेक्ट करायचं. मग मी ब्लॉक लावला होता आणि विनय काका आल्यानंतर मी विनय काकाला म्हटलं असं असं आहे आणि मग इथून येऊन ते हे असं असं करतील, पण तुला काही वाटलं तर सांग. त्यांनी तिथेच थांबवलं मला. म्हटलं मी अजिबात सांगणार नाही. मी कलाकार म्हणून तुझ्याकडे आलेलो आहे. तू जे सांगशील ते मी करीन. 2 वेळा चुकशील, यू विल गेट इट राईट द थर्ड टाईम. हरकत नाही. मी तुला पहिल्यांदाच करेक्ट केलं ना तर यू विल नेवर गेट इट राईट. इतक्या मोठ्या माणसांनी एका यंग मुलाला, आय वॉज नॉट इवन 30, इतक्या मोठ्या माणसांनी एका यंग मुलाला हु इज जस्ट गेटिंग स्टार्टेड इतका कॉन्फिडन्स देणं, ह्यातनं त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कळतं. आणि न बोलता नकळत त्यांनी मला इतकी मोठी गोष्ट शिकवून गेली की उद्या जेव्हा मी कोणाकडे तरी काम करीन कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून, तेव्हा मी माझे कप्पे बंद केले पाहिजेत. कारण का मी कोणाच्या तरी विजननी चाललो आहे. मग यू हॅव एक्सेप्टेड हिम ॲज युअर डिरेक्टर, देन यू हॅव टू फॉलो इट. इतकी मोठी माणसं जर फॉलो करतं, आणि मला पावलावर त्याचा अनुभव आला. मग मी अग्निहोत्र करत असीन किंवा मी असंभव करत असीन, कोणीही कधी क्वेश्चन नाही केलं की हे का. कारण ना मला अजूनही आठवतं, मी एकदा धोबी पछाड पण करत होतो अशोक मामांबरोबर. हे सगळे कलाकार ना हे इतके मोठे आहेत ना की त्यांना ना तुमच्या पहिल्या 5 मिनिटाच्या कन्व्हर्सेशनवरनं कळतं की तुम्हाला तुमचं काम येतं की नाही. किंवा मी आपला माणूससुद्धा केला नाना सरांबरोबर. मला बऱ्याच लोकांनी विचारलं मग किती वेळ लागला तुला करायला, की आणि मग आर्ग्युमेंट झाली की तुमच्या, की शूटिंग थांबलेलं का कधी. 32 दिवसाचं शेड्यूल होतं आमचं, आम्ही 28 दिवसात संपवलं. 32 दिवसाचं शेड्यूल 28 दिवसात. एकदाही शूटिंग थांबलं नाही. एकदाही नाना सरांना आवाज वाढवावा लागला नाही, किंवा जे लोक म्हणतात की अरे लोक घाबरून होते, नाही. का? त्यांनी पहिल्या दिवशी 2 प्रश्न विचारले. त्या दोन्ही प्रश्नांची त्यांना तिकडे चोख उत्तरं मिळाली. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काहीही विचारलं नाही, बिकॉज त्यांना कळलं की सगळं टेक्निकली करेक्ट आहे. समवन इज कम्प्लिटली फोकस्ड ऑन व्हॉट इज डुईंग. आय डोंट नीड टू वरी अबाउट इट. सो जेव्हा समोरच्यांना पण कळतं ना की समोरचा माणूस आपल्यापेक्षा जास्त प्रिपेअर होऊन आला आहे, आणि काही गोष्टी चुकत असतील पण कॉन्सेप्ट क्लिअर आहे. कोणाचंही चुकतं रे, कोणीही परफेक्टली मेड नाही आहे. आपण सेटवर जाऊन एखादा अँगल लावल्यानंतर आपण कितीतरी वेळ असा विचार करतो, मला 10 मिनटं देता का मी जर हा अँगल बदलतो, कारण का मला आवडत नाही, मला काय दिसतं आहे ते. सो दॅट हॅपन्स. वी आर प्रोन टू डुईंग मिस्टेक्स.
पण तो कॉन्फिडन्स देणं आणि त्यांना स्वतःच्या मनात हा कॉन्फिडन्स असणं की मस्त चाललं आहे सगळं, करेक्ट चाललं आहे, काही प्रॉब्लेम नाही, हे खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. आणि त्याच्यामुळे मला कधीच अडचण नाही आली त्यांना कन्वे करायला. मग आम्ही जवळजवळ म्हणजे अग्निहोत्राचाच आपण परत विषय घेऊया की असे निर्माते पण मिळत नाहीत. आज अग्निहोत्राची कास्टिंग जर करायची असेल, टेलिव्हिजनमधला शोले, हो, ॲब्सोल्युटली. मी पण आज बघतो तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की आय एम सो ब्लेस्ड की मला हे प्रोजेक्ट करायला मिळालं आणि अशा पद्धतीने अशा कलाकारांबरोबर करायला मिळालं. एक नाव काढ, दुसरं नाव काढ, तिसरं नाव काढ, 101 नाव यार. हो. म्हणजे राईट फ्रॉम मोहन आगाशे सर टू सिद्धार्थ चांदेकर जो डेब्यू करत होता, राईट फ्रॉम मृण्मयी जिचा पण डेब्यू होता, टू सुहास जोशी. म्हणजे इतके पॅरामीटर्स ऑफ रेंज काय आणि आणि असं एक प्रोजेक्ट करायला मिळणं. सो आय वॉज एक्स्ट्रीमली लकी की मला त्यांच्यावर इंटरॅक्ट करता आलं, मला त्यांच्यावर काम करता आलं. इनफॅक्ट माझी पहिली मालिका होती ऊन पाऊस, जी मी स्मिताताईंसाठी केली होती. त्याच्यात पण मोहन जोशी सरांपासनं ते सुहासताईंपर्यंत, अगदी उदय टिकेकरपासून हर्षदा खानविलकरपर्यंत, बाप्पा जोशीपासून रोजितापर्यंत, आय टेल यू आय गॉट लकी. मला करिअरमध्ये पहिल्यापासूनच खूप चांगले प्रोड्युसर्स मिळाले. मग ते असंभव असू देत, अग्निहोत्र असू देत, ऊन पाऊस असू देत. त्या प्रोड्युसर्समुळे मला दिग्गजांबरोबर काम करायला मिळालं आणि कुठेही त्यांनी थांबवलं नाही. ते शिकलो, ते पण शिकत गेलो की ही माणसं मोठी काय आहेत. त्यांना सहज होतं ना, नको रे तो नको करू, कोणाला तरी अगदी सहज होतं त्यांना, पण ते केलं नाही त्यांनी. ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातनं तो कॉन्फिडन्स मिळत गेला. कधीही मला हे करायला लागलंच नाही की जरा ऐका ना मी काय म्हणतो आहे, बिकॉज स्वतःच्या क्राफ्टवर इतकं त्यांचं पण प्रेम आहे ना की त्यांना माहिती आहे आपल्याला वेळेत जायचं आहे, वेळेत करायचं आहे. कारण का मराठी सिरियल आहे, मराठी प्रोजेक्ट आहे, निर्माते आपले मित्रमैत्रिणी आहेत, दिग्दर्शक आपली सगळी ओळखीची आहेत. सगळं मिळून मिसळून एका फॅमिलीसारखं काम करणं गरजेचं आहे. आणि मी स्ट्रेस का केला फॅमिली या शब्दावरनं, जोपर्यंत ती इमोशन येत नाही ना तोपर्यंत मग फॅमिली असेल ना की मग आपण ना 19-20 चालवून घेतो. कारण का ते 19-20 फक्त आपल्याला माहिती असतं, प्रेक्षकांना माहितीच नसतं की अरे इथे ना ॲक्च्युली येलो कलर हवा होता पण यांनी ब्लू दिला आहे. तुम्ही जे देणार आहात ते त्यांना फायनल प्रॉडक्ट म्हणून माहिती असणार आहे. सो जेव्हा एक फॅमिली एकत्र येते, कुटुंबासारखं आपण काम करतो, एकमेकांना सांभाळून घेतो, तर ते फार छान काम होतं. अग्निहोत्रबद्दल मला थोडंसं अजून समजून घे, याच पर्स्पेक्टिव्ह, याच लेन्सनी मला. कारण अग्निहोत्र जसं मगाशी म्हणालो आपण, शोले ऑफ मराठी टेलिव्हिजन मॅग्नम ओपस होता. तो सेट असेल, ते हे असेल, हे त्या बजेटमध्ये, त्या टाईम फ्रेममध्ये. कारण का आत्ता ना प्रत्येक वेळेला टेलिव्हिजनला ज्या वेळेला क्रिटिसिझम होतं तेव्हा काय म्हणतात, अरे वेळ नसतो, ते 30 मिनटाचं फुटेज काढायचं आहे आणि पर एपिसोड एवढंच बजेट आहे, आणि ते मग ते होत नाही. आणि मग इट साऊंड्स लाईक लॉजिकल, की की बाबा हो करेक्ट आहे बाबा, एवढ्या वेळात कसं शक्य आहे, 22 दिवस शूट लावणार. पण हाऊ डिड यू मॅनेज इट? तुम्ही कसं केलं ते? कारण का तेव्हा तर ते जास्त अवघड होतं. म्हणजे आत्ता तरी ॲटलिस्ट डिजिटल आलं आहे, सगळं एडिट करणं किंवा कॅसेट पाठवायला नाही लागत कुठेतरी, ते अपलोड केलं गुगल ड्राईव्हवरती तरी ते पोचतं वेळेत. तसं नाही होतं तेव्हा. कसं ते शेड्यूल मॅनेज करणं, या सगळ्या गोष्टी ते जुळून कसं आलं, घडलं कसं? मला असं वाटतं ना, मॅड लोकं होती, कम्प्लिटली ठार वेडी माणसं होती. एकतर निर्मात्यांनी ही कास्टिंग उभी करणं, यात निर्मात्याचं पॅशन काय आहे त्या प्रोजेक्टबद्दल हे कळतं. नॉर्मल कॅरेक्टरसाठी सुद्धा ही नेवर ट्रीटेड इट ॲज अ होऊन जाईल. काही नावं, म्हणजे मिलिंद शिंदे पण होतं अग्निहोत्रामध्ये. मला आत्ता एक एक गोष्टी आठवत आहेत. म्हणजे पुण्याचे दिग्गज कलाकार, मुंबईचे दिग्गज कलाकार. सो इट ऑल स्टार्ट्स बेसिकली फ्रॉम तुझा प्रोड्युसर, तो किती मॅडली ड्रिव्हन आहे. आणि अग्निहोत्राचं सर्वात जास्त यश, क्रेडिट कोणाला द्यायचं असेल ना, तर ते श्रीरंग गोडबोलेनं दिलं पाहिजे. ही कास्टिंग कोणते डिरेक्टरला उपलब्ध करून देणं हे एक वेळ आहे. जोपर्यंत तुम्ही पॅशनेट आणि कम्प्लिटली ड्रिव्हन नाही आहात ना, तोपर्यंत हे नाही होणार. त्यामुळे ही हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल हा शोले बनवायला. बरं, असे कलाकार होते ज्यांनी एकदा वाचल्यानंतर रेडी, कुठे पॉज करायचं, कुठून परत स्टार्ट करायचं, बॅक ऑफ द हँड.
तुम्ही काय चॅलेंज कराल आणि कट 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 परत करूया ओके त्याच पॉईंटला त्याच परत डोळ्यात पाणी तिथेच सर सॉरी काय झालं डिस्टर्ब झालं ओके बरं परत स्टार्ट परत त्याच पॉईंटला पाणी अरे नाही म्हणजे इतकं ते हा टॅलेंट पॉवर हाऊस ऑफ टॅलेंट शरद पोंक्षे मोहन जोशी मी उदाहरण म्हणून नावं घेते कोणाची राहिली असेल तर आय एम सॉरी पण आय मीन काय शुभांगीताई इलाताई लीना भागवत म्हणजे आज प्रत्येक माणूस स्वतःच्या कपॅसिटीमध्ये एक इन्स्टिट्यूशन आहे आम्हाला फ्रेम लावल्यानंतर पण कमाल वाटायची माहिती आहे बेस्ट पार्ट वॉज द शेड्युलर न्यू हिज जॉब मी असं म्हणत नाही की हल्ली पीपल डोंट नो देअर जॉब पण त्यांना माहिती होतं की काय कशाबरोबर डील करतो आहे आपण आम्ही सुद्धा 25 आणि 26 मिनटं कॅन केले आहेत ह्यांच्याबरोबर ॲडव्हान्टेज असा होता ना की ह्या कलाकारांबरोबर रिटेक्स कमी व्हायचे कधी टेक्निकल रिटेक झाला तरच बरं टेक्निशियन जे हायर करायचे रंगा सर ते पण ब्रिलियंट त्यामुळे स्पेस ऑफ मिस्टेक वॉज व्हेरी लेस ह्यांच्या सगळ्यांबरोबर काम करताना आम्ही तेच ठरवलं होतं की स्कोप ऑफ मिस्टेक रिड्यूस करूया आउटपुट आपोआप वाढेल बरं कोणताही कलाकार ह्याच्यातला 10च्या कॉल टाईमला 12ला आला आहे असं होऊच नाही शकत ती स्कूलच वेगळी ती माणसंच वेगळी होती 10च्या कॉल टाईमला 9:30लाच असायचे आपल्याला भीती वाटायची आपल्याला उशीर होईल का त्यामुळे तुम्हाला गिवन लाईट डे लाईटमध्ये गिवन काम आहे नाईटमध्ये नाईटचं काम आहे मला अजूनही आठवतं अग्निहोत्रच्या वाड्याच्या दरवाज्यातनं आम्ही कॅमेरा लावायचो असा लो अँगल ओके आणि ना मॅजिक लाईट मिळणं खरा मॅजिक लाईट मिळणं ना इट इज सम अनदर मॅडनेस आणि अनदर प्लेजर मी आणि शरद पोंक्षेंनी 4 का 5 वेळा तो मॅजिक लाईटचा शॉट अचीव केला आहे कारण का त्या 7 मिनटाच्या विंडोमध्ये तो कॅमेरा लागणं आणि कलाकार त्या मार्कवर येणं हे इतकं गरजेचं असतं आणि एवढं इम्पॉर्टंट असतं इफ यू वॉन्ट टू कॅप्चर दॅट मॅजिक स्काय लाईटिंग करून तो लाईट नाही आणू शक्य स्कायला काय लाईट त्यामुळे काही रेफरन्सेस आहेत जिथे आम्ही ते बसलेत किंवा ते तिन्ही सांजेला पूजा करतायत त्या बाप्पाची त्या वाड्याच्या चौसुपी वाड्याच्या चौकात आणि गोल्डन लाईट होतोय किंवा लाईट ब्लू ऑरेंज असा आणि आम्ही मी अजूनही कोरेगाव पार्कच्या पुढे तो रंगासरांचा स्टुडिओ होता मला आठवेल नाव बोलता तिथे तो वेगळा आम्ही सगळ्या सीझनमध्ये शूट करायचो ना वेगळाच मॅजिक लाईट यायचा तिकडे मग आमचे DOP होते दीपक अंजारिया त्यांना आम्ही सांगायचो मग अख्खं युनिट पिसाटल्यासारखं धावायचं मॅजिक लाईट कॅप्चर करणं आहे मग सगळे स्पॉट बॉयज यायचे सगळे सामान हलवायचे आम्ही हलायचो आम्ही सगळं अख्खा अँगल बदलायचो तो एक शॉट घेतल्यानंतर द एंटायर युनिट यूज टू क्लॅप वाव का मग त्या एका फ्रेमसाठी कारण का ते बघितल्यानंतर पण प्लेजर यार हे TV सिरियलमध्ये घडतं आणि सिरियसली सांगतो आणि ते कलाकार पण करायचे रे तरीसुद्धा आम्ही द्यायचो फुटेज कारण का स्कोप ऑफ मिस्टेकच नव्हती आम्हाला माहिती होतं एवढ्या वेळात हे करायचं कधी टफ सीन्स असायचे किंवा कधी ट्रॅव्हल असायचा कधी व्हायचं थोडंसं कमी फुटेज पण परत तेच प्रोड्युसरचा मॅडनेस प्रॉडक्ट बघितल्यानंतर आज आपण अग्निहोत्रबद्दल आज आपण असंभवबद्दल का बोलतो एवढ्या वर्षानंतर सुद्धा कारण का ते व्हिज्युअल्स ती ट्रीटमेंट तो मॅडनेस लक्षात आहे जर ते केलंच नसतं आपण तर आज आपण त्याच्याबद्दल बोलूच शकलो नसतं दॅट इज द रिझन वाय म्हणजे आय कॅनॉट टेल यू द एफर्ट द प्रोड्युसर द मेकअप मॅन द ॲक्ट ब्युटिफुल अचानक पाऊस पडायला लागलेला एक दिवस आणि उदय टिकेकर सेटवर होता आणि मी उदय टिकेकरला म्हटलं मला माहीत नाही पाऊस किती वेळ थांबेल मला आय जस्ट वॉन्ट यू हिअर तू येईपर्यंत मी अँगल लावतो पण तुला करायचं काय म्हणजे काही नाही फक्त आकाशाकडे बघून जस्ट गो ऑन युअर नीज अँड जस्ट क्राय वी डिड इट आणि इट बिकेम वन ऑफ द बेस्ट शॉट्स त्याच्यासाठी तो अजूनही त्याला तो शॉट आठवतो इट वॉज शॉट अंडर 5 मिनिट्स पण ती होती वेडी माणसं ते मग ना तो स्पॉट बॉय हा विचार नाही करायचा की मी का उचलू कारण का तो बघत होता सगळे उचलत होते आणि ना त्या युनिटला बांधून ठेवण्याची ना एक टेक्निक असते यार तुम्ही फॅमिली म्हणून काम करून बघा एकदा तुम्हाला कोणी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणणारच नाही आम्ही क्रेन्स लावल्यात असेंबल केल्यात आम्ही ट्रॅक ट्रॉली लावल्यात आम्ही उचलल्यात आम्ही बाजूला केलेत
एकदा तुम्ही पण करायला लागलात ना की सगळे करतात. हल्लीची गणितं वेगळी आहेत. हल्ली ट्रॅफिक कंडिशन्समुळे लोक कदाचित सेटवर उशिरा पोचत असतील, कदाचित लिखाणावर काम होत असेल अजूनही, कदाचित वेगवेगळ्या डिस्टर्बन्स असू शकतात. कारण का आम्ही जेव्हा शूट करत होतो आणि आता शूट करत होतो त्याच्यात द सोसायटी हॅज ऑल्सो चेंज्ड अ लॉट. नॉट टेकिंग अवे एनिथिंग फ्रॉम एनीवन, पण होऊ शकतं यार. जर मनात आणलं ना तर अजूनही हा मॅडनेस होऊ शकतो. ते फक्त ते यू हॅव टू बी यू हॅव टू बी मॅड हिअर, बाकी काही नाही. मग अशी खाली बोलताना सांगत होता की तो खाली 4 पायऱ्या तुम्ही दाखवल्या ज्या पद्धतीने, प्लीज. असंभवचा किस्सा आहे की असंभवच्या सेटवर लोक यायची की आम्हाला सोपान काकांचं भुयार बघायचं आहे. सो सेट ना एलिव्हेटेड होता. मड आयलंडला सेट लावला होता ना, 6 फूट एलिव्हेटेड होता आणि त्याच्यावरती सेट लावले होता. सो सेटवरनं बाहेर पडल्यानंतर ना अशी एक 6 फुटाचा अजून एक प्लाय होता, त्याच्या खालतून सपोर्ट लावलेला आणि त्या प्लायच्या मध्ये असं एक स्क्वेअर होता. तो स्क्वेअर उतरून आम्ही खालती उतरायचो आणि जेवायला जायचो. तो स्क्वेअर कापलेला त्या 4 पायऱ्या होत्या ना, ते सोपान काकाचं भुयार होतं. आम्ही दाखवल्यानंतर लोक मूर्खात काय, तुम्ही मुद्दामून दाखवत नाही आहेत आम्हाला, तुम्हाला दाखवायचं नाही आहे ते. म्हटलं हो असं नाही, हेच आहे. मग एक दिवस आम्ही डेमो दिला त्यांना. ट्रस्ट मी, त्या 4 पायऱ्या उतरायच्या. आम्ही ना कॅमेराचा पर्स्पेक्टिव्ह लावायचो. लो कॅमेरा की मुंडी काट, थर्माकॉल पे रग, कॅमेरा असं ठेवायचा. बिस्लरी बाटली घ्यायचो, ती वरती टेपनी चिकटवायचो, त्याला टाचणीनी 2 भोकं पाडायचो. सो टिप टिप पाणी पडत राहायचं. वाव. ओके. आणि ते एक्झॅक्टली लेन्सच्या फोरग्राऊंडवर ठेवायचं. सगळं वरतून कव्हर करायचो, त्यामुळे लाकडाचा कलर आणि फील बदलून जायचा. तो काळा झाल्यामुळे ते लाकडाच्या चिंध्या निघाल्यामुळे तसं वाटायचं की ते दगडाचे किंवा मातीच्या चिंध्या आहेत. काही सुकलेली पानं आणून टाकायचो आणि 70-75 वर्षाचे सुहास भालेकर त्या एवढूशा अँगलमधनं असे करून उतरून जायचे. म्हणजे इतकं अनबिलिव्हेबल होतं ना ते. इट यूज टू लुक लाईक मॅजिक. परत तेच आहे, यू हॅव टू फाइंड अ वे टू डू इट. आम्ही असंभवच्या एका कॅम्पसमध्ये 72 लोकेशन्स केलेत. एका कॅम्पसमध्ये? एका कॅम्पसमध्ये 72 लोकेशन्स निर्माण केली आम्ही. वाव. कारण का माहिती होतं एवढ्याच टेरिटरीमध्ये खेळायचं. किंवा मी अशोक शिंदेचं एक कॅरेक्टर होतं जे ना चोरी करून जमिनीतनं बाहेर निघतं. आता जमिनीतनं बाहेर कसं काढायचं, म्हणून जेवण लागलं होतं आणि टेबल्स होते. सो आम्ही काय केलं, 8ही टेबल्स एकत्र आणली आणि मधलं टेबल एक्झॅक्टली काढलं आणि तो कॅमेरा आहे ना तो बरोबर त्या टेबलाच्या लेवलवर ठेवला. तेव्हा असं वाटत होतं की जमीन आहे. आणि त्यांना म्हटलं की फक्त टेबलामधनं बाहेर आहे असे. त्यामुळे ते बाहेर आले आणि आपण डबल बारवर पुशअप्स कसे मारतो, मी त्यांना म्हटलं असा पुशअप मारा सर, पुशअप मारा आणि वरती या, मी तुम्हाला फॉलो करतो. मग असं वाटलं की त्यांनी जमीन ढकलली खालती आणि वरती आली. वाव. सो वी क्रिएटेड अ पर्स्पेक्टिव्ह, वी क्रिएटेड अ इल्युजन. ओके. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जी असंभवमध्ये आम्ही केली ना, मी ना तो कॅमेरा वाकडा लावला. आय वॉज नोन फॉर, म्हणजे मला हाक पण मारायचे ना ते राजवाडे असे हाक मारायचे. कितीतरी अवॉर्ड फंक्शन्समध्ये किंवा कधी फार गमतीदार पद्धतीने लोकांनी ते ॲड्रेस केलं. पण ना त्या वाकड्या कॅमेऱ्यामुळे ना अचानक पण कोणी बघितलं, हे काय आहे, वी वॉन्टेड टू ब्रेक द क्लटर. हे असं काय आहे, आणि ते असं काय म्हटल्यानंतर वी स्टार्टेड इंट्रिगिंग पीपल. जसं मी श्रीरंग गोडबोलेंचं नाव घेतलं तसं मला पल्लवी जोशींचं नाव पण घ्यायचं आहे. असंभव त्यांनी प्रोड्यूस केली होती आणि मी एक दिवस पल्लवी मॅमना फोन केला की मला सेटवर पाणी भरायचं आहे. आणि त्या म्हटलं पाणी भरायचं आहे म्हणजे, म्हटलं एक सिक्वेन्स आहे जिथे एक कॅरेक्टर स्वतःच्या आईला मारतो. म्हणजे सुलेखा, सगळ्यांना माहिती आहे असंभवमध्ये सुलेखा, नीलम शिर्केनी कमाल काम केलेलं. ती स्वतःच्याच आईचा जीव घेते, कारण का ती स्वतःच्या एलिमेंट्समध्ये नसतेच. कशी जीव घेते, तर पाण्यात बुडवून जीव घेते. तर आता इन जनरल जर आपल्याला घाई करायची असेल तर टब आहे, पाण्यात बुडली आणि मेली आहे. आम्ही काय विचार केला की दरवाजा उघडून जर तिचा भाऊ आला आणि तिच्या भावाला घरात पाणी दिसलं सगळं, मग लिव्हिंग रूममध्ये पाणी आहे, मग पाणी वगैरे नळ चालू राहिला आहे का, मग बेसिनकडे गेली, बेसिनकडे नळ तर बंद आहे, मग कुठून येते पाणी, मग बेडरूममध्ये गेलं, बेडरूममध्ये गेल्यानंतर बाथरूममधनं पाणी येतं आहे, मग बाथरूमचा दरवाजा उघडल्यानंतर ते टबमधनं ओव्हरफ्लो होते. म्हणून तो कॅमेरा पुढे गेल्यानंतर कळलं की तिची आईच आतमध्ये आहे आणि नळ चालू आहे आणि ती पाण्यातच बुडून मेली आहे. सो तो सुरुवातच केला त्या सीनचा की चपक चपक
छपक कोणाची तरी पावलं पडत आहेत आणि वी ओनली प्लेड ऑन दॅट प्रोमो. पुढच्या भागात बघाल छपक छपक छपक. सो धक्कातंत्र, व्हिज्युअल, त्या कॅमेराचा एक वेगळा अँगल, तो DOP पण कमाल होता यार. त्याने काय लाईटिंग करायचा तो, म्हणजे हे एका माणसाचं यशच नाही. तुम्ही अग्निहोत्र म्हणा, तुम्ही असंभव म्हणा, तुम्ही गुंतदार हृदय म्हणा, एका लग्नाची दुसरी गोष्ट म्हणा, हे एका माणसाचं यश नाही आहे. वेन द टीम, एंटायर टीम इज मॅड ना, यू कॅन अचीव्ह दिस. पल्लवी जोशी आली म्हणून माझ्या सेटमध्ये पाणी, सतीश, आणि शी सॉ द शॉट अँड शी वॉज ऑल गेम फॉर इट. त्याच्या आधी 2 तास आम्ही अख्ख्या वायर्स वरतून फिरवल्या, कारण अख्ख्या सेटवर पाणी जर चुकून पण एक वायर ओपन राहिली आणि मला एका कलाकाराला पाण्यात टाकायचं होतं. आज मी बिंदास बोलतो आहे, मला कदाचित जेव्हा करवतो तेव्हा त्याची ग्रॅव्हिटी, पण मी त्या पाण्यात बसलो 10 मिनटं. मी मीनाताईंना सांगितलं इट इज सेफ. मीनाताईंना त्या दिवशी ताप होता. शी डीड इट अँड शी वेंट होम. तेव्हा म्हणजे दॅट्स वॉट आय एम सेइंग. एका माणसाचं काम नाही आहे. सुहास भालेकर, मी त्यांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. आपण दोघे बोलतो आहे ना, सुहास भालेकर जर त्या मुलाच्या डिस्टन्सवर गेले ना तर त्यांना ऐकू येत नाही. कनेक्टिंग सीनमध्ये सुहास काकांनी कसं काम केलं असेल, त्यांनी मला फक्त सांगितलेलं, मला माझे डायलॉग पाठ आहेत, मला फक्त समोरच्याचा डायलॉग संपला की तो संपला आहे, हे तू कसं सांगशील, हे टेक्निक शोधून काढ. ओके. सुहास सरांच्या प्रत्येक सीनमध्ये जर ओव्हर द शोल्डर असेल किंवा कमरेच्या वरती शोल्डर, त्यांच्या पायाशी मी बसलो आहे. समोरच्याचा डायलॉग संपला की मी त्यांच्या पायावर फक्त असं करायचो आणि ते त्याच एक्सप्रेशननी पुढचे डायलॉग म्हणायचे. हा ठार वेडेपण आहे. त्या माणसाला इमॅजिन, इतके सिनियर ॲक्टर, बट ही इज टेलिंग मी, ऐकू येत नाही आहे पण मला सगळा मूड तू सांगितला आहेस, त्यामुळे ते सतत, कारण का सोपान आजोबा, द मॅड कॅरेक्टर. त्यांना एक दिवस मी सांगितलं, काका घरात सगळी माणसं येतात, तुम्हाला शोधतात, पण तुम्हाला सगळ्यांपासून लपून बसायचं आहे. एकच जागा आहे किचनमध्ये ओट्याच्या खाली, बसाल का? हो. ओट्याच्या खाली म्हणजे अक्षरशः इतकीच जागा. त्यांनी मला एकच रिक्वेस्ट केली, एकदा आत गेलो ना की परत बाहेर काढू नको. त्यांना आत बाहेर मला जरा वयाप्रमाणे, आज ते सांगतात वयाप्रमाणे ॲट 70+ सहज होते. 6.5 तास ऑलमोस्ट ओट्याखाली बसून होते. बापरे. मी नाही बसू शकणार. त्याच्यानंतर म्हणाले अजून काही नसेल तर मी आज घरी जाऊ का, माझी पाठ दुखते. त्यांना घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच्या शिफ्टला फ्रेश हजर. हे जोपर्यंत नाही होत तोपर्यंत कसं होणार सगळं. म्हणूनच मी म्हणतो की तो एका माणसाचा मॅडनेस नाही आहे, ते एका माणसाचं विजन नाही आहे. यू नीड 100 मॅड पीपल टू क्रिएट समथिंग लाईक दिस, जे आज आपण इतक्या जवळजवळ 18-19 वर्षानंतरसुद्धा आपण त्या मालिकेबद्दल बोलतो आहे. तुम्हाला तसे निर्माते लागतात, तसे दिग्दर्शक लागतात, तसे कलाकार लागतात, तसे चॅनल लोक लागतात, तसे 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 लेखक लागतात, तरच ही भट्टी जमू शकते. एका माणसाचं काम नाही आहे. मला आणखीन एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो, तो म्हणजे आम्ही आता अमुक तमुकवरती वेगवेगळ्या टॉपिक्सवरती गप्पा मारतो आणि बरेच एक्सपर्ट, सायकोलॉजिस्ट येतात, रिलेशनशिप काउन्सिलर्स येतात आणि त्या क्षेत्रात काम करणारी मंडळी असतात. मला वाटतं तुमच्यासारखा बेटर ऑब्झर्वर असू शकत नाही सोसायटीचा, कारण ओव्हर द स्पॅन ऑफ 20 years तुम्ही फॅमिलीज बघितल्यात. म्हणजे 20 वर्षांपूर्वीची तुमच्या सिरियलमधली फॅमिली मला माझी वाटायची आणि आत्ताच्या सिरियलमधल्या फॅमिलीजसुद्धा माझ्या आसपास वाटतात. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, टिपिकल मराठी फॅमिली ओव्हर दीज इयर्स कशी बदलत चालली आहे? त्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत, त्यांना काय आवडतं आहे, काय नाही? कारण अल्टिमेटली तेच सिरियल्समधनं तुम्ही त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी दाखवताय. तर हाऊ डू यू ऑब्झर्व आत्ताच्या पण महाराष्ट्रातल्या फॅमिलीज? कारण ज्यावेळेस अर्थात सायकोलॉजिस्टसोबत बोलतो तेच त्यांचा पर्स्पेक्टिव्ह देता, पण मीडियामधनं तुम्ही ज्यावेळेस, कारण अल्टिमेटली तुमचं सगळं काम हे मराठी फॅमिलीजच्या अराउंड रिव्हॉल्व होतं. करेक्ट. सर, व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन अबाउट मराठी फॅमिलीज ओव्हर द इयर्स? टाइम्स बदलले असतील, जनरेशन्स बदलले असतील, पण आपले रूट व्हॅल्यूज बदलले नाही आहेत. अजूनही आपल्या घरी संध्याकाळी दिवा लागतो देवासमोर. अजूनही आपण
उदबत्ती दाखवतो, अजूनही आपण मोठ्यांच्या पाया पडतो. कितीही काहीही झालं ना, कितीही जनरेशन ॲब्रॉड जाऊन आली असेल, काही असेल, तरी अजूनही महाराष्ट्रीयन फॅमिलीजमधनं किंवा कुटुंबातनं ते संस्कार आणि ते रूटेडनेस हा गेलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही कितीही जग फिरला असाल ना, तरी त्या व्हॅल्यूज अजून इंटॅक्ट आहेत. त्या व्हॅल्यूज जोपर्यंत इंटॅक्ट आहेत आणि जोपर्यंत त्यांच्याबद्दल माहिती आहे, तोपर्यंत इमोशनल क्वोशंट तोच राहणार आहे. सी, 20 वर्षापूर्वीच्या फॅमिलीज ज्या होत्या त्या कन्झर्वेटिव्ह होत्या. कशाच्या बाबतीत? संध्याकाळी वेळेत ये, पैसे जरा जपून खर्च कर. ओव्हर अ पिरियड ऑफ 20 years वर्ल्ड पण ओपन झालं आहे. आई काळजी करू नको गं, आता उबर घरापर्यंत येते, टेक्नॉलॉजी आली, पैसे जरा जपून. आई हो, आय एम मॅनेजिंग, डोंट वरी. आज आई वडील आणि त्यांची मुलं मोर मित्र झालेत देन फक्त द पेरेंट अँड द चिल्ड्रन बॉन्ड. त्यामुळे ना रिलेशनशिपचे डायनॅमिक्स इव्हॉल्व्ह होत गेलेत, पण व्हॅल्यूज त्याच आहेत. अजूनही 20 वर्षापूर्वी जी मुलं होती ती आज आई वडील झाले असतील. हो. जर 20 वर्षापूर्वी ते 20 वर्षाचे होते तर आज 40 असतील, त्यांना मुलं असतील. अजूनही ते त्यांच्या मुलाला बरं कुठपर्यंत पोचला आहेस, कुठपर्यंत पोचली आहेस हे करतातच ना. त्यामुळे ना इमोशन आणि कोर तुमचा अजून तोच आहे. सो जोपर्यंत तो कोर इंटॅक्ट आहे ना, तोपर्यंत तुमचा नरेटिव्ह किंवा तुम्ही ज्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करताय तो अजिबात बदलणार नाही. इव्हॉल्व्ह मात्र खूप झालेत. आज लिबर्टीज खूप आलेल्या आहेत, कारण का आज सेफ्टी वाढली आहे. आज तुम्ही 24/7 एकमेकांशी कनेक्टेड आहात. पूर्वी कसं व्हायचं, आपले बाबा ऑफिसला गेले, सकाळी गेले की संध्याकाळी यायचे, मग मध्ये मी इथे किंवा मेसेज आला आहे, पण तो विश्वास होता सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी ह्या वेळेला ट्रेन घेऊन परत येणार आहे. ते इव्हॉल्व्ह व्हायला लागलं. सो कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे किंवा अवेअरनेस वाढल्यामुळे त्याच्या पद्धती, त्याच्या लेयर्स बदलत गेल्यात, कोर बदललेला नाही. सो अजूनही महाराष्ट्रात स्टोरी टेलिंग असू देत किंवा टेलिव्हिजन असू देत, ते एकमेव गोष्टीवर चालतं आहे की ह्याच्यामुळे माझे संस्कार अजून इंटॅक्ट आहेत. वेन वी टॉक अबाउट टी व्ही, माझं नेहमी म्हणणं असतं की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट युअर म्हणजे तुम्ही काय दाखवताय लोकांना हे इतक्या जबाबदारीची गोष्ट आहे, कारण का दे गेट इन्स्पायर्ड. अख्खी जनरेशन इन्स्पायर होऊ शकते. तुम्ही वे ऑफ थिंकिंग, प्रोसेस ऑफ थिंकिंग लोकांना सांगू शकता, दाखवू शकता. त्यामुळे तुम्ही काय रिस्पॉन्सिबिलिटीने ते एक्झिक्यूट करताय. कारण टेलिव्हिजन हा फक्त एक चौकोन नाही आहे. तुमच्या घरात लिव्हिंग रूममध्ये सेंटर ऑफ द वॉलवर बसलेली एक व्यक्ती, ती 24 तास चालू असते. ती कधी तुमच्या आजीशी बोलत असते, कधी तुमच्याशी बोलत असते, कधी तुमच्या मुलाशी बोलत असते, कधी तुमच्या मुलीशी बोलत असते. आज आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मेकर्सनी ते भान जपून ठेवलं आहे. सगळ्यांनी ती एक जबाबदारी जपून ठेवली की आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये काय दाखवलं जातं आहे, असं काहीही दाखवलं जाणार नाही जेणेकरून आजी उठून निघून जाईल म्हणजे मी जरा नंतर येते. ती जबाबदारी आज त्या मेकर्सनी ठेवल्यामुळे आजही आपण खूप म्हणजे हे मोठं यश आहे त्या मेकर्सचं, त्या लेखकांचं, की त्यांनी ती जबाबदारीचं भान ठेवलं आहे आणि वी आर प्राऊड ऑफ इट. अभिमानाने आपण सांगू शकतो की अख्खा कुटुंबापासून बघू शकतो. म्हणजे मी त्याच्यात थोडंसं अजून पुढे जाईन की आय थिंक टेलिव्हिजन इज ऑल्सो सेटिंग दॅट नरेटिव्ह फॉर सोसायटी. ॲब्सोल्युटली. जो एक्सेप्टन्स देतो. म्हणजे आई कुठे काय करते मध्ये, ज्यावेळेस एक आई इंडिपेंडेंटली स्वतःचे काहीतरी निर्णय घेते, सेपरेट होते, आणि अशी काहीतरी आई जिला कदाचित अजून सोसायटीत एक्सेप्ट करणार नाहीत, पण सिरियलमध्ये आपण तिला रोज बघतो. आपण सोसायटी म्हणून सुद्धा त्या टाईप ऑफ कॅरेक्टर्सना आपल्या आयुष्यात एक्सेप्ट करतो. सो इट इज ऑल्सो सेटिंग दॅट नरेटिव्ह फॉर सोसायटी. इट इज. ती मालिका करण्याचं एक मेजर कारण असं होतं की 80% आयांना हे माहितीच नाही आहे की आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, कारण का बाबा बघतायत. पण अचानक जर बाबा इफ नॉट अराउंड करणार काय. द आयडिया ऑफ द एंटायर टायटल ऑल्सो केम फ्रॉम देअर. आईला गृहीतच धरतो ना आपण, आई मी जातो, तू आहेस ना घरी. ह्या इमोशनवरनं ते टायटल इन्स्पायर झालं. त्यामुळे टेलिव्हिजननी किमान ती सुरुवात तरी किती चेंज झाला आहे. आजही अशा बायका असतील ना
पण 100पैकी जर एक बाई जरी चेंज झाली असेल ना पर्स्पेक्टिव्ह वाईज की नाही मला हे बघितलं पाहिजे, मला लक्ष ठेवलं पाहिजे, उद्या हे कोणी म्हणायला नको तू काहीच करत नाहीस, तरी सक्सेस आहे त्या मालिकेचं. कॉन्व्हर्सेशन स्टार्ट केलं त्यांनी. एक्झॅक्टली. त्यामुळे इतकं महत्त्वाचं आहे ते. किंवा ना आई कुठे काय करते सोबतच आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मालिका पण सुरू केली, किंवा आज सावित्रीबाई ज्योतिराव फुलेसारखी मालिकासुद्धा आहे. हे करण्याचं कारणच हे आहे की आपण मराठी माणसं आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये एक अशी गोष्ट सांगतो आहे जी लोकांना माहिती असली पाहिजे की आज आपल्यासोबत समाजात आज आपण इथे बसलो आहे, आपल्या अवतीभोवतीसुद्धा 3-4 मुली आहेत ज्या खांद्याला खांद्या लावून काम करतात. ते कोणामुळे? कारण का एक बाई लढली. तर टेलिव्हिजन फक्त एकाच पद्धतीचा ड्रामा सांगायला आहे का? तर नाही, वेगवेगळ्या पद्धतीचा ड्रामा सांगायला आहे, जेणेकरून लोकांना थोडंसं प्रबोधन पण मिळेल. पण ह्याचं भान ठेवलं पाहिजे की फक्त भाषण होत नाही आहे. कारण का फक्त भाषण होत असेल तर मग ते न्यूजमध्ये पण मिळतं, ते अवतीभोवती पण येते, ते येता जाता लोक सांगतच असतात. त्याच्यातनं व्हिज्युअल इम्पॅक्ट, ड्रामा इम्पॅक्ट, मला 20 मिनटं स्पेंड करायचे आहेत तुमच्याबरोबर, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कमिंग बॅक टू दॅट क्वेश्चन की कुटुंबांचं काय बदललं आहे, फ्रँकली स्पीकिंग जे इतके घट्ट आणि रूटेड संस्कार आहेत ना ते इतके इंटॅक्ट आहेत ना अजून की व्हॅल्यूज बदललेल्या नाही आहेत अजिबात. आपल्याला काय चूक आणि काय बरोबर हे ताबडतोब कळतं. आणि इतका चोखंद आहे ना प्रेक्षक, त्यांना तुमचा पहिला प्रोमो बघितल्यानंतर कळतं हे बघायचं का नाही बघायचं. यू कॅनॉट फूल देम. मला ॲक्च्युली ना याबद्दलच थोडं अजून बोलायचं आहे, कारण बऱ्याचदा समाज माध्यमात, थिंक टँक्समध्ये, बुद्धिजीवी लोकांमध्ये ना टेलिव्हिजनला ना इडियट बॉक्स म्हटलं जातं. कायम टेलिव्हिजनला एस्पेशली सिरियल्सना कमी लेखलं जातं, त्याच्याबद्दल हे डम्पिंग आहे अशा पद्धतीचं काहीतरी बोललं जातं. पण आत्ता आपण जे बोललो ते खूप जास्त महत्त्वाचं आणि ते अधोरेखित करणं गरजेचं आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमात कन्झम्शन हे फक्त टी व्ही या माध्यमावरती होतं आहे. मराठी जगती आत्ता, त्याला खूप मोठं कारण आत्ताचा मराठी टी व्ही आहे. कारण दुसरं कुठलं नाटक एवढी लोकं बघत नाहीत, सिनेमा एवढी लोकं बघत नाहीत, वृत्तपत्र एवढी लोकं वाचत नाहीत. तर मराठी जोपर्यंत मराठी बोलणार नाही, मराठी कन्झ्युम करणार नाही, मराठी खाणार नाही आपण, तोपर्यंत मराठी जगणार नाही. आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं काम मराठी टी व्हीचं आहे. मग आपण का त्याला नावं ठेवतो आहे? आणि गेल्या 20 वर्षात सटली, जसं आई कुठे काय करते, ओंकार म्हणाला, अशा बऱ्याचशा मालिका आहेत, त्यांनी हळूहळू पुरोगामित्व आणलं आहे, आपल्याला तयार केलं आहे नवीन काळासाठी, मॉडर्न काळासाठी. हे मराठी सिरियलचं क्रेडिट आहे, आपण देतच नाही आहे त्याला. सी इडियट बॉक्स म्हणण्यासाठीची कारणं वेगळी आहेत, पण ना इन द ट्रू वर्ड्स ऑफ इट ना टेलिव्हिजन हा खूप जणांचा कंपॅनियन आहे. आज ना काही सिटिझन्स, मे बी सिनियर सिटिझन्स असतील, ते टी व्ही चालू ठेवतात चाहूल लागण्यासाठी पण. आणि मग ते त्याचा जर इतका इम्पॅक्ट असेल तर त्याच्यातनं काय दाखवतो आहे आपण हे इतकं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे तुम्ही त्याचं अस्तित्व किंवा त्याचं इम्पॉर्टन्स डिनाय नाही करू शकत. तो वेगवेगळ्या पद्धतीने पोचतो. तुम्हाला तुमचा मोड ऑफ एंटरटेनमेंट फक्त शोधायचा असतो, पण तो एक सदस्य आहे घरातला फार मोठा. मला थोडा जी सिरियलच्या बाबतीत कायम एक तक्रार केली जाते ती म्हणजे अजूनही 90% किंवा 95% प्रायमरी सिरियलचा प्लॉट हे सासू सून आणि त्यांच्या घरात त्यांच्या काहीतरी कुरघोड्या. अजूनपर्यंत असं नाही आहे की आता आपण घरात टी व्ही घेऊन ठेवला आहे, जो सगळ्या फर्निचर पीसेससारखा आपल्याकडे एक महत्त्वाचा ऑब्जेक्ट येतो आणि आता तो आकार वाढत गेला. म्हणजे जेवढी भिंत तेवढा टी व्ही, आता इथपर्यंत येऊन आपण पोचलो आहे. तर आहे, टी व्ही असतो, असं नाही आहे की त्याच्यावरती मला काही बघायचं नाही आहे. मी टी व्ही लावतो आणि मला बघण्यासाठी तिथे फक्त या टिपिकल सासू सून या नरेटिव्हच्याच गोष्टी मला कायम तिकडे दिसतात. मग मी यूट्यूबवर जातो किंवा मग मी OTTवरती जातो, मग मी नेटफ्लिक्स बघतो, मग मी दुसऱ्या काहीतरी प्लॅटफॉर्म्सवरती जातो. अगदी काही नाही तर मी बंद करून ठेवतो, त्याच्यावरती हल्ली आपल्याकडे पेंटिंगवाले स्क्रीनसेवर्स येतात ते लावून ठेवतो. इट इज नॉट दॅट मला त्या टी व्हीचा ॲक्सेस नाही आहे, म्हणजे मला कल्चरली सवय आहे टी व्हीवरती काहीतरी बघण्याची. मग माझ्यासाठी त्या टी व्हीवरती
स्पेसिफिकली मराठी GECsवरती काही बघायला का नसतं? म्हणजे मला जेन्युन हा प्रश्न आहे ॲज अन ऑडियन्स की ज्याच्या घरात TV आहे, पण मला मराठी सिरियल्स किंवा मराठी GECs त्याच्यावर बघण्यासारखं माझ्यासाठी काही देतच नाही. ज्वलंत प्रश्न आणि सगळे विचारतात. पण ना इमोशन काय सांगतो, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. परत ॲज अ मेकर मी असंभव केलं आहे, मी अग्निहोत्र केलं आहे, गुंतता हृदय हे केलं आहे. आज आपण बोलतो आहे की मी वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका केल्या आहेत. असंभव चॅनलची नंबर 1 सिरियल कधीच नव्हती. जेव्हा असंभवची इतकी चर्चा व्हायची, म्हणजे मला डॉक्टर्स आणि सर्जन्स फोन करायचे एपिसोड्स झाल्यानंतर की ते बघितलं, हे बघितलं, तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी किती कनेक्ट केलेत वगैरे. तरी पण ती कधीच नंबर 1 सिरियल नव्हती. इट वॉज द मोस्ट टॉक्ड अबाउट. आता जेव्हा ज्या सिरियल्स तेव्हा नंबर 1 होता त्याचा उल्लेख पण नाही आहे, पण अजूनही असंभवचा उल्लेख. पण तेव्हासुद्धा एवढ्या क्लटर ब्रेकिंग आयडियाज आणूनसुद्धा डोमेस्टिक ड्रामाच नंबर 1 होता. का? आपण रस्त्यातनं जाताना भांडण जर दिसलं, बाईकवरून जाताना थांबतो काय झालं बघायला, किंवा सोसायटीत चाळीत आपण पायऱ्या चढताना शेजारच्याकडे जर भांडण झालं असेल आपण बघतो. ह्युमन टेंडन्सी आपल्याला बघायला आवडतं. ड्रामा. लेट्स एक्सेप्ट इट. आपल्याला शेजारच्या घरातली भांडणं बघायला आवडतात. गेम ऑफ थ्रोन्स काय आहे? इंटरपर्सनल रिलेशनशिपमधले राडे कोणाच्या तरी घरी राडे होतात. थांब मी बघून सांगतो तुला. ही आपली टेंडन्सी आहे. अरे क्लास काय अँगल लागला होता, जास्तीत जास्त. अरे मग ती एक वाक्य बोलली त्याच्यानंतर जे तिने दिलं उत्तर दिलं ना, किंवा मला हे कॅरेक्टर आवडतं, आज ती काही बोलली नाही, उद्या तिने बोललं पाहिजे. सी इमोशन कुठे येते माहिती आहे ना? आज टेलिव्हिजन इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ मोर देन 60% ऑफ द ऑडियन्स. कुठेतरी जे मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात करू शकत नाही ते मला आवडतं कॅरेक्टर जर करत असेल ना, तर ते मला बघायचं आहे. कारण का? मी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये आयडेंटिफाय करतो. हा आयडेंटिफिकेशनचा रूल आहे. मी ती आहे, मी माझ्या आयुष्यात हे करू शकत नाही आहे, ती करते आहे, मला कुठेतरी क्लोजर मिळतं आहे. माझ्या मते एक टेक्निशियन म्हणून मी हे डिकोड केलं आहे. जोपर्यंत ते पुनर्जन्म खूप मस्त वाटतो रे, माझा पुनर्जन्म कुठे झाला आहे? माझी रिलेटिबिलिटी त्या थ्रिलवर आहे, पण माझ्या इमोशनल रिलेटिबिलिटी जर मला तिथे मिळत असेल, आणि इफ आय एम वाउचिंग की आज अरुंधती काहीतरी बोलल्यानंतर माझ्या अंगावर 2 किलो मास चढणारे, बोलली कशी नाही, दॅट इज द विनिंग स्ट्रीक. आणि मी सुद्धा आधी हा विचार करायचो माहिती की का रे फक्त हे. पण तुम्ही जर डीप गेलात ना, तर विमेन आर फेसिंग दिस चॅलेंजेस. टेलिव्हिजन हे रिफ्लेक्शन आहे समाजात काय होतं याचं. ह्या गोष्टी समाजात घडत नाहीत का? घडत आहेत म्हणून रिलेट होत आहेत म्हणून लोक बघत आहेत. नाहीतर लोकांनी कधीच डिस्कार्ड केलं असतं. दॅट इज द नीड ऑफ द आर. म्हणजे हा एक सटल चेंज आहेच ना. सोशिक स्त्री नाही आहे आता टेलिव्हिजनवरची. मे बी 2000च्या दशकात सोशिक स्त्री होती. आय ॲडमायर द ऑब्झर्वेशन. आता डोरमॅट स्त्री नाही आहे ती. मी कितीही झालं तरी मी सहन करीन, पण मी परत तेच आहे. बरं, कसं तुझ्या पहिल्या प्रश्नाला ह्यांनी कनेक्ट केलं मस्त. ती मर्यादा नाही सोडणार, ती मान सन्मान नाही सोडणार, पण म्हणून ती स्वाभिमान नाही सोडणार. आता शी नाव विल होल्ड हर सेल्फ रिस्पेक्ट. आधी कसं होतं, नाही लग्न लावून दिलं आहे, आता काही झालं तरी तुला हेच निभवायचं आहे, हॅज ग्रॅज्युएटेड टू तिला पण फिलिंग्स आहे, ती निभावणार. अजिबात तिला दिलेले संस्कार विसरणार नाही, तिला शिकवलेल्या गोष्टी विसरणार नाही. पण म्हणून तुम्ही तिच्या अंगावरनं चालत जाल आणि ती उफ पण नाही करणार असं नाही होणार. आज तिला दुखलं तर ती म्हणणार मला दुखतं आहे. दॅट इज द चेंज दॅट इज कमिंग. ती मर्यादा सोडून काही करणार नाही, पण ती स्वतःच्या कपॅसिटीमध्ये
नक्की सांगेल की हो असं करू नका, मला दुखतंय. अर्थात आपण हे बोलणारच आहोत पुढे दोन. कॉन्व्हर्सेशन हाऊ यू बिल्ड, म्हणजे सगळ्याच कोणत्याही क्राफ्टमध्ये, म्हणजे सिनेमा असेल, आत्ता आपण सिरियल बोललो आणि त्या कॉन्व्हर्सेशन सुरुवातीला तुम्ही कॉन्व्हर्सेशनबद्दल सांगितलं. कॉन्व्हर्सेशनल सिनेमाला ना आपल्याकडे अगेन एक ते टायटल मिळतं, शब्दबंबाळ आहे. करेक्ट. पण हाऊ यू बिल्ट अ कॉन्व्हर्सेशनल सिनेमा हॅज बिकम अ कल्ट. म्हणजे मुंबई पुणे मुंबई पहिला पार्ट एस्पेशली, तो कॉन्व्हर्सेशन एक कॉन्व्हर्सेशन आहे अखंड 2 कपलमधलं दिवसभरातलं, आणि तो कुठेच शब्दबंबाळ वाटत नाही, तो कुठेच वाटत नाही, हे अननेसेसरी आहे. ते कुठलं एक वाक्य सगळ्यांच्या लक्षात आहे. हाऊ डिड यू गेट दॅट, म्हणजे ते आलं कसं, म्हणजे ती प्रोसेस कशी आली, ते घडलं कसं? सी ह्याचं श्रेय मी परत माझ्या लेखकाला देईन की त्यांनी डायलॉग्सच इतके क्रिस्प आणि इतके रिअल कन्व्हर्सेशन्स ठेवले ना की त्याला डायलॉग स्वरूपच नाही दिलं त्यांनी. दोन माणसं, दोन स्ट्रेंजर्स भेटल्यानंतर काय बोलतील, कसं बोलतील की मला तू माहितीच नाही आहेस जर का, आणि तरी तू मला सांगतोस की इकडे का आलात, आणि तो म्हणतो वाण्याकडे का येतो आपण. हा क्वर्क ठेवणं हे त्या लेखकाचं यश आहे मला असं वाटतं. पराग कुलकर्णींनी फार छान संवाद लिहिलेले पार्ट 1चे, आणि त्याचं शब्दबंबाळपणा न होण्याच्या मागचं कारण हे आहे ना की तो सिनेमा अखंड फिरतोय पुण्यात, तो कुठेही थांबला नाही. तो आधी क्रिकेट खेळताना भेटला, मग तो कॉफी शॉपमध्ये भेटला, मग तो दुकानात भेटला, मग तो सिंहगडमध्ये भेटला, मग तो पुण्याच्या रस्त्यांवर भेटला, मग तो आपल्या सारसबागेच्या बाप्पाकडे गेला, मग तो स्टेशनवर गेला. तो द कन्व्हर्सेशन्स वर कंटिन्युअसली हॅपनिंग ॲट डिफरंट प्लेसेस. जरी दोनच माणसं बोलत असतील ना, द आयडिया स्टार्टेड फ्रॉम इट नीड्स 2 people टू फॉल इन लव्ह. 2 माणसं प्रेमात पडली ना की त्यांना जग दिसत नाही. आता ही लाईन बघा तुम्ही आणि तुम्ही सिनेमा बघा. त्या 2 माणसांना आम्ही जगात टाकलं आहे, पण आपण तो सिनेमा बघताना जग बघतच नाही आहोत, कारण का ती 2 माणसं प्रेमात पडल्यानंतर त्यांना जग दिसत नाही, त्यांना फक्त ते दोघेच दिसतात. द आयडिया बिहाइंड शूटिंग इट एंटायरली आउटडोर वॉज दिस. 2 माणसं प्रेमात पडल्यानंतर त्यांना जगाशी संबंध नसतो, ते जगात कम्प्लिटली वावरत असतात, पण ते विसरलेले आहेत. त्याच्यामुळे वी केप्ट इट मुव्हिंग ऑल द टाईम. द कॉन्सेप्ट वॉज युअर्स, राईट? हो, ॲब्सोल्युटली. दॅट वॉज द होल आयडिया. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी अग्निहोत्राचं शूटिंग करून परत चाललो होतो, आणि मी हे बऱ्याच ठिकाणी सांगितलं हा किस्सा, आणि रात्री 9:45-10ची वेळ असेल, आणि माझ्या मागे एक मुलगी होती, आणि तेव्हा ना ब्लू आणि सिल्वर कूल कॅप बरोबर एशियाड स्टँडच्या समोर, बरं, की आपण शेअर करूया का, मी पण एकटी चालली आहे. आणि मी म्हटलं नको, इट विल बी सेफ तुम्ही जर शिवनेरी घेतलीत तर, कारण का त्याच्यातनं 20 माणसं असतात. मी घरी जाताना मी असा विचार केला, मी जर हिला लिफ्ट दिली असती, माझी काय बोलली असती, मी नंबर एक्सचेंज केला असता का, मी नंबर एक्सचेंज केल्यानंतर टेक्स्ट केला असता का, मी नसता केला. मग कन्व्हर्सेशन कुठे थांबलं असतं. मग अच्छा, म्हणजे 2 माणसं जर भेटली तर प्रवासात काय कन्व्हर्सेशन होऊ शकतं, तिथे थांबलेलं बराच वेळ. मग मी मुंबईचा आहे, पण मी पुण्यात शूटिंग करायचो, आणि ना पुणे आणि मुंबईबद्दलचे बँटर्स खूप ऐकायचो. मुंबईत काय आहे, पुण्यात काय आहे, हे काय, अरे मग कशाला येता तुम्ही तिकडे, कारण का भरपूर मित्र मैत्रिणी. मग विचार केला की हे कन्व्हर्सेशन पुढे न्यायला हे मस्त आहे रे, कारण का तुला एक तडका लागतो. मग मुंबई, मग मुलगा मुंबईचा असेल, मुलगी पुण्याची असेल, किंवा वायसे वर्षा करून बघितलं तर, मग मुक्ताला कास्ट करताना मुक्ता पुण्याची, मग तिला मुंबईची करूया, सो दॅट तो एक डिस्कम्फर्ट येईल, ह्याला पुण्याचा करूया, सो दॅट त्याला पण एक्सप्लोअर करायला जागा मिळेल, नाही तर ते खूप प्रेडिक्टेबल होईल. मग त्यांच्यातला एक, बरं त्यांच्याबरोबर मी जास्त वर्कशॉप केले नव्हते, कारण काय, आय वॉन्टेड द स्ट्रेंजनेस. सो ते करता करता कन्व्हर्सेशन्स आणि त्याचे क्रिएशन्स एवढी नॅचरल व्हायला लागली, किंवा मग मूर्खात काढलं होतं की अख्ख्या सिनेमात एक हिरो शॉर्ट्समध्ये, कसं यार, म्हणजे चड्डी में हिरो कैसे लगे यार, हे काय जॅकेटवर फुल आहे, किंवा हिरोईनला चेंजेस नाही, एक ड्रेस नाही रे, असं नाही होत. पण दॅट इज वॉट वर्कड, कारण का
ते मुव्हिंग ठेवलं असल्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला त्याची स्टॅटिकनेस दिली नाही आम्ही. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोलत होता आणि तो बोलत असताना आपली भाषा बोलत होता. त्यांनी कुठेही मोठमोठे सोलोलॉक्वीज किंवा बरं BGM पण तुम्ही बघितलं ना, तर BGM पण ना, इफ यू गो बॅक अँड रिव्हिजिट अगेन, कॅमेराच्या मोमेंटला BGM मॅच केला आहे. त्यामुळे ना तो स्पीड एक ठेवला आहे. कुठेही BGM कॅमेराच्या स्पीडच्या पुढे नाही गेला. सो ह्या सगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी आणि आम्हाला खरंच माहिती नव्हतं, आम्ही मुंबई पुणे शूट करत होतो तेव्हा, की हे इतकं आवडेल लोकांना. एक मराठी सिनेमा बनवूया, दोन लोक जरा धमाल करूया, आपण निर्माता पण फर्स्ट टाईम प्रोड्युसर होता माझा. पण ते इतकं, आणि ते सगळेच लोक म्हणतात आपण चांगला सिनेमा करू. कोण असं सुरू करतं का, चल एक फ्लॉप सिनेमा बनवते, असं कोणीच सुरू करत नाही. सगळ्यांनाच एक चांगला सिनेमा बनवायचा असतो, सगळ्यांना एक चांगली मालिका बनवायची असते. इव्हेंच्युअली तो रिसीव कसा होता ना, त्यामुळे मला फार असं वाटतं की तो रिसीव फार चांगला केला रसिक प्रेक्षकांनी. कारण का त्यावेळेस ना त्या लव्ह स्टोरी क्रिएट करण्याची ना ती एक नीड होती असं वाटतं मला. त्या जनरेशनची, त्या वयाची दोन मुलं येऊन अशा पद्धतीचं एक रोमॅन्स क्रिएट करणं हे फार गरजेचं होतं, जे आऊट अँड आऊट ओपनमध्ये. आम्ही फक्त 2 लाईट्स वापरलेत सिनेमात. माझा कॅमेरामॅनसुद्धा जसा सन ट्रॅव्हल करत होता ना तसा लाईट करत होता अख्ख्या सिनेमात. सिंहगड आम्ही 2च दिवस प्लॅन केलेलं. इव्हेंच्युअली वी एंडेड अप शूटिंग फॉर 8 days. कारण का वरती जनरेटर जात नाही. स्वप्नील मुक्त आम्ही सगळे ते पोर्टेबल जनरेटरमध्ये बांबू टाकून खांद्याला टाकून आम्ही रोज वरती जायचो. म्हणजे मी तेच सांगतोय की इट इज नॉट अ वन मॅन्स जॉब. सगळे सिंहगडला वरपर्यंत जायचं, कल्याण दरवाजापर्यंत तिथे शूट केलं आहे आम्ही, गाणं शूट केलं आम्ही तिथे, आणि प्रत्येक भागात गेलो आम्ही तिकडे, कोणताही भाग सोडला नाही आहे. तर तिथे वरती जाऊन ते सगळं करणं, परत खालती उतरणं, ते इट इज अ टीम वर्क. त्यामुळे ते तशा पद्धतीने मूव्ह होत गेलं. मग तिकडचं गाणं, मग तिकडचं कन्व्हर्जेशन्स किंवा त्याचे पर्क्स, तिचा ॲटिट्यूड, ह्या सगळ्या गोष्टी त्या एकत्र आल्या. आणि रेल्वे स्टेशनला ती सकाळी आलेली असते ना, आणि रेल्वे स्टेशनला सनडाऊन होतो, आणि आफ्टर पर्टिक्युलर टाईम रेल्वे स्टेशनच्या रूफ्समुळे सनलाईट येत नाही आतमध्ये. मग एक्सपोज तिथे फक्त 2 लाईट लावलेत आम्ही. नाहीतर अख्खा सिनेमा ज्या पद्धतीने सनलाईट ट्रॅव्हल होतो त्या पद्धतीने शूट झाला. अख्ख्या म्हणजे आम्ही मंडईमध्ये कॅमेरा लावला. आय विल टेल यू, सलूनमध्ये ठेवला होता कॅमेरा. त्या सगळ्या गर्दीमध्ये ते चालतात ना दोघे. बाजूच्या सीटवर एक माणूस दाढी करून गेला, पण त्याला माहिती नव्हतं बाजूला कॅमेरा आहे. असं कसं? कारण का आम्ही त्या हेडरेस्ट काढून हेडरेस्टच्या जागी कॅमेरा ठेवला होता, आणि परत त्या हेडरेस्टवर टॉवेल ठेवला होता, सो दॅट डिस्ट्रॅक्शन्स नको. नॅचरल. नाहीतर तुम्हाला सांग, एवढ्या गर्दीत. बरं गंमत बघा, तेव्हा स्वप्नील जोशी नव्हता. ऑफकोर्स स्वप्नील होता, पण जो एक नंतर एक क्रेज किंवा मुक्त पुण्यात वगैरे म्हणजे 40 सेकंदानंतर मुक्त आणि स्वप्नील आपल्या अवतीभोवती मार्केटमध्ये फिरत आहेत. 40 सेकंद लागायचे तेव्हा, आता 4 सेकंद लागतात. तेव्हा माझ्याकडे 40 सेकंदाची विंडो होती की लोकांना रिअलाईज होईपर्यंत की एवढे 2 मोठे कलाकार मार्केटमध्ये आहेत, म्हणजे काहीतरी होतं आहे. दर 40 सेकंदांनी आम्ही स्वप्नील आणि मुक्ताला गर्दीतनं गायब करायचो, गाडीत बसवायचो. मग 1 तास ती चर्चा असायची, अरे इथेच होते. मग 1 तासांनी तिकडची माणसं जायची आणि नवीन माणसं मार्केटमध्ये यायची, ज्यांना काहीच माहिती नाही आहे. मग 1 तासाने आम्ही त्यांना परत बाहेर काढायचो, मग परत तो एक शॉट घ्यायचो. असं करत करत आम्ही शूट केलं आहे कॅन्डिड. वाव, मला कळलं आहे या एपिसोडचं थंबनेल आहे, एका वेड्या माणसाची गोष्ट. पण म्हणजे पुन्हा जाऊन बघ, स्वप्नील चालत असताना ना एक स्कार्फ घातलेली बाईनं त्याच्या मागे लागली. सिनेमात बघ, पांढरं जॅकेट आहे, ती त्याच्या मागे लागली, हसते. तिला कळलं आहे स्वप्नील जोशी आहे, ती त्याच्या मागे गेली. मग तिने पर्समधनं पुस्तक काढलं आहे, मग पेन काढलं आहे. मी अक्षरशः ती कशी चालते हे करून दाखवतो. आणि ती स्वप्नीलपर्यंत गेली ऑटोग्राफ मागायला रनिंग शॉटमध्ये, आणि स्वप्नील जोशींनी ते बघितलं आहे आणि अच्छा हा पत्ता का, तिथून डावीकडे
हे स्वप्नीलने सांगितल्यानंतर आमच्या युनिटमधला एक माणूस त्या बाईला साईडला पण घेऊन गेला. हे कॅप्चर्ड आहे. आणि हे फिल्ममध्ये आहे असतं. वाव. यू कॅन स्टील गो अँड सी. मला आठवतं ते पत्ता सांगताना तर आठवला मला तो सीन. ते काहीही नव्हतं, ती सही मागत होती. नाही कॅन इमॅजिन स्वप्न डुईंग. आणि आम्हाला परत मग त्याला काढावं लागला, मग गाडीत बसवावं लागलं, मग पार्किंगमध्ये गेलो, मग परत 2 तासांनी त्यांना बाहेर काढला. असं करत करत आम्ही तो अख्खा सिक्वेन्स 1 दिवसात केला आहे, पण इन अ ब्रेक ऑफ 4. सो त्याच्यामुळे इट मेक्स इट इंटरेस्टिंग की यू वॉन्ट टू एक्सप्लोर इट अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन. आणि ती जेव्हा पार्ट 2, पार्ट 3, आय गेस पार्ट 4, होय. सो ते जम्प्स पण त्यातला पण तो म्हणजे ते फक्त कॅरेक्टर मॅच्युअर नाही होते, काळ पण मॅच्युअर होतं ना. सो ते कसं कॅप्चर केलं, कारण का बऱ्याचदा म्हणजे ही आपल्याकडे ही स्कूल ऑफ सिनेमा आपण बिफोरमध्ये पण बघितलं आहे. तो स्कूल ऑफ सिनेमाच कसा आहे हे जरा थोडं सांगू शकाल का? कारण का अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये असं खूपच म्हणजे आय थिंक हा एकमेव प्रयोग आहे मराठीतला. हो, म्हणजे एकच स्टोरी कंटिन्यू होते हा एकमेव प्रयोग आहे. सो जेव्हा मुंबई पुणे मुंबई इतका आवडला लोकांना, तेव्हा तो मुलगा त्यांचा झाला, ती मुलगी त्यांची झाली. आणि जेव्हा एखाद्या कुटुंबात एखादा मुलगा मुलगी आवडतात, तेव्हा त्यांचं नेक्स्ट प्रोग्रेशन काय असेल? लग्न. पहिल्या भागात एकमेकांना नावही न विचारलेले आणि नावही सांगितलेलं नाही आहे. तुझं नाव काय? मुंबई. मग तुझं नाव काय? पुणे. नावसुद्धा सांगत नाहीत. दुसऱ्या भागात गौतम गौरी हे नाव कळलेलं आहे. मग दुसऱ्या भागात कुटुंब आलं, मग आई बाबा आले, मग मुलगाला आणि मुलीला एकमेकांना आवडल्यानंतर मग काय करतात? मग फॅमिलीला इंट्रोड्यूस करतात. म्हणून मग फॅमिली आली, मग आजी आली, आजोबा आले, मग आवडतो रे मुलगा, किती छान 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 छान. मग ऑर्गॅनिक काय? लग्न. मग लग्न होताना अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज करता करता थोडेसे रुसवे फुगवे, थोडी भांडणं, थोडे गैरसमज, मानापमान. पण ह्या फॅमिलीज मानापमानसारख्या एवढ्या गोड फॅमिलीज होत्या. मग ह्यांच्यात कसं? मग ह्यांच्या दोघांमध्ये काहीतरी एक ट्रिफ. मग लग्न झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय? एखादा मुलगा प्रेमात पडतो, लग्न करतो, मग त्याच्यानंतर जबाबदारी येते ना. मग जबाबदारीमध्ये कदाचित तो बिझी होतो, पण मग बायको पण मिस करते ना यार. मग त्याच्यातनं सो व्हॉट वी थॉट ना, माझं आयुष्य काय असेल तर माझं आयुष्य असं असेल हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. इतकी साधी गोष्ट आम्ही पेरतो आहे मुंबई पुणे मुंबईमध्ये. देर इज नो रॉकेट सायन्स. अरे हे तर आमच्याबरोबर पण होतं. दॅट इज द सक्सेस ऑफ इट. प्रत्येकाला असं किती जणं भेटतात माहिती आहे. तुम्ही मुंबई पुणे केल्यानंतर आमची गोष्ट आहे, मी पुण्याची, हा मुंबईचा आहे. आम्ही भांडतोसुद्धा की कोण करेक्ट करा. आम्ही जेवताना पण सिनेमा बघतो. पण ते यशच झालं की ते प्रत्येकाला असं वाटतं ही माझी गोष्ट आहे, ही कोणी लिहिली नाही आहे. त्याचं सक्सेस काय की प्रेमात पडतो, लग्न होतं, मुलं होतात, पुढे काय होईल. इतकं सिम्पल ठेवलं आहे. त्याच्या सिम्प्लिसिटीचा सक्सेस आहे. आपण प्रायमरीली आता सिरियल्स फिल्म्स याच्या सगळ्याबद्दल बोलतो आहे. मला म्हणजे तुम्ही सगळ्याच ऑलमोस्ट मीडियम्समध्ये काम करता. तुम्ही फिल्म, सिरियल, नाटक. मी समांतर केलं आहे पार्ट 1. हो, त्याच्यामुळे OTT, त्याच्यामुळे या सगळ्या मीडियम्सवरती काम केल्यानंतर व्हॉट इज युअर फेवरेट मीडियम आणि वाय? आणि त्यात सगळ्या माध्यमांमध्ये एक तर सगळेजणांना मी हे कायम ॲक्टर्सकडनं ऐकलं आहे की वेगवेगळ्या माध्यमातला फरक, कारण त्यांना तसा वेगवेगळा अभिनय करावा लागतो. दिग्दर्शक म्हणून तुमच्यासाठी हे वेगवेगळे मीडियम्स कसे आहेत आणि त्याचा काय डिफरन्स असतो? प्रत्येकाचे ना ॲडव्हान्टेजेस आहेत. मला असं वाटतं नाटक हे सर्वात एनरिचिंग आणि सर्वात टफ आहे. कारण का ना, पडदा उघडल्यानंतर पडदा बंद होईपर्यंत यू एलिमिनेट ऑल द चान्सेस ऑफ एरर्स. आपल्याकडे जेव्हा कॅमेरा येतो तेव्हा कटचं ऑप्शन असतं, वन मोरचं ऑप्शन असतं. आय एम नॉट टेकिंग अवे एनिथिंग. त्या वन मोरमध्ये पण सगळंच बघायचं असतं. वेळ, ह्या वेळेत झालं पाहिजे, वूड सगळं. प्रत्येक मीडियम त्याच्या जागी श्रेष्ठ आहे. पण नाटकात फक्त माणसं ऑपरेट होत असतात. मग तुम्ही विंगेत एक्झिट केल्यानंतर माणसंच तुम्हाला कपडे बदलायला देणार असतात. तेच करून त्याच वेळेत परत तुम्हाला यायचं असतं, एंट्रीज घ्यायची असतात, एक्झिट्स घ्यायचे असतात. माणूसच ब्लॅकआउट करत असतो. अजून मेकॅनिक्स त्या ह्याच्यात झाले नाही. तर मला असं वाटतं नाटक इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ अ परफॉर्मिंग आर्ट. आणि
त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर जास्त आहे, कारण रिअल टाईममध्ये होता. पडदा उघडल्यानंतर इंटरव्हलपर्यंत 1 तासाचा वन शॉट आहे आणि नंतर इंटरव्हलनंतर परत 1 तासाचा वन शॉट आहे. कुठेही स्कोप नाही आहे कापायला आणि जवळ जायला किंवा परत एक इम्प्रूव्ह करायला. एक फंबल, तो फंबल त्या दिवशी राहणार, तो परत रिटेक नाही करू शकणार तुम्ही, तो रिपेअर नाही करू शकणार. आणि जी एक इमिजिएट पावती मिळते तुम्हाला लोकांकडून. सो मला फार असं वाटतं की नाटक हे खूप जास्त चॅलेंजिंग आहे आणि एनरिचिंग आहे. बाकी सगळ्या मीडियम्समध्ये कॅमेरा असल्यामुळे स्टोरी टेलिंगचं एक पद्धत वेगळी आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही जवळ जाऊ शकता, लांब येऊ शकता, अंडरलाईन करू शकता एक्सप्रेशन. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ दॅट मीडियम. शूट झाल्यानंतर तुम्हाला भरपूर स्कोप असतो कलर करेक्ट करायला किंवा त्याच्यात VFX ॲड करायला. ते शूट झालेल्या पद्धतीने अजून 200-300 टाइम्स ग्रो करायला. सो प्रत्येकाचे स्ट्रेंथ्स आहेत. मला विचारलं तर माझ्यासाठी नाटक हे प्रचंड चॅलेंजिंग आहे. पण सगळे ॲक्टर्स हे म्हणतात की सिनेमा हे डिरेक्टर्स मीडियम आहे, नाटक हे ॲक्टर्स मीडियम आहे. व्हॉट डू यू थिंक? मला असं खूप वाटतं की द एंटायर नरेटिव्ह डिपेंड्स ऑन द रायटर. जोपर्यंत संहिता तगडी नसेल ना तोपर्यंत तुम्ही कोणतंच माध्यम होल्ड नाही करू शकत. आज मी समांतर नावाची मालिका केली MX प्लेअरवर. सीझन 1 मी केला होता सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवर. खूपच मस्त होती. त्याच्यात आम्ही एक शब्द नाही बदलला. जे शिरवाळकरांनी एवढ्या वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं ते आजही एवढं रिलेटेबल आहे. प्रत्येकाला आपलं पुढे नशीब काय होणार आहे शोधायचं असतं आणि त्यात गुंतत जाणारा तो माणूस. मुळात विषयच एवढा सॉलिड होता म्हणून करताना मजा आली. त्याच्यात अजून गंमत करता आली, ते अजून इंट्रिगिंग करता आलं. मला फार असं वाटतं पर्सनली द हिरो ऑफ एनी सक्सेसफुल प्रोजेक्ट इज द रायटर. लिखाण फार महत्त्वाचं. लिखाणावरनंच ना आम्ही अशोक मामांसोबत एपिसोड केला होता आणि ते म्हणाले की सबनीस काकांसारखे रायटर्स नाही आहेत आता मराठीत आणि त्याच्यामुळं तेवढा सुंदर कॉमेडी सिनेमा घडत नाही. आणि तुम्ही मामांसोबत केलेला एकडाव धोबी पछाड मला वाटतं मराठीतला खूप अंडररेटेड सिनेमा आहे. म्हणजे तो खूप लिटरली तो कल्ट आहे. म्हणजे तो इतका म्हणजे त्यातला प्रत्येक वाक्य ननानून हे म्हणजे प्रत्येक वाक्य म्हणजे आणि सगळेच म्हणजे घडत जातं आणि तो असा अगेन तो प्रवाही सिनेमा म्हणजे प्रवाहासारखा घडत जातो. आणि मला कळतं मी आता बोलल्यानंतर लक्षात येतं की मुंबई पुणे मुंबई प्रवाहासोबत कसा घडला त्याला एक नॅचरल प्रोग्रेशन आहे. पण विनोद प्रवाहात घडत राहणं खूप अवघड आहे आणि तो क्राफ्ट खूप अवघड आहे. आणि अगेन अशोक मामांनीच सांगितलं की तो लिखाणात पाहिजे, विनोद आणायला नाही लागला पाहिजे. तो आणला तर तो वेगळा वाटतो. हे त्या सिनेमाबद्दल खूप कमी बोललं जातं. आय थिंक गिरीशनी त्याची पटकथा लिहिली होती आणि किरण यज्ञपवीतनी त्याचे संवाद लिहिले होते. आणि किरण्यानी असे वेडे संवाद लिहिले होते. अंथरूण पाहून पटकन झोपावे मॅड सिनेमा म्हणजे हे कसं काय रे. म्हणजे आम्ही करता करता एवढं हसायचो की अभ्यासिका 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 अभ्यासिका. दादा कोण आहे? अभ्यासिका. म्हणजे छोटे छोटे पण ते ॲक्टर्स कमाल, ते लिखाण कमाल. बरं आय एम कमिंग बॅक टू द सेम थिंग. इतकं सुंदर लिहिलेलं ना आणि त्याच्यात काही स्टान्स नव्हता, फ्री फ्लोईंग लिहिलं होतं. आणि त्याच्यानंतर इतके दिग्गज कलाकार, काय 14-15 सुपरस्टार्स त्या सिनेमात. आपलं काम 50% कमी होऊन जातं. यू जस्ट हॅव टू टेक केअर की जे लिहिलं आहे ते खराब नाही व्हायचं पाहिजे. त्याच्या पुढे गेलास तर ठीक आहे, नाही तर मिनिमम ते तरी ठेव. त्यामुळे लिखाण किंवा आपला माणूस काटकोन त्रिकोणवरनं बेस केलेलं, विवेक भिळेने लिहिलेलं लिखाण. टाईम आहे ना अगर मी तेच म्हणतो आहे की पहिलं आपण सुरू केलं अभय परांजपे. लिखाण कोणतीही गोष्ट जोपर्यंत त्याची संहिता ते लिखाण तगडं नसेल ना तोपर्यंत काही नाही. मला लिखाणावरनंच एक प्रश्न आहे पुढे थोडासा की हे तर कायमच सगळ्याच लोकांनी, सगळ्याच दिग्दर्शकांनी
अभिनेत्यांनी साहित्यिकांनी मान्यच केलं आहे की लिखाणाशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणजे कुठल्याही माध्यमात असो, म्हणजे कुठल्याही साहित्य प्रकारात असो पासून व्हॉट एव्हर मीडियम यू गो फॉर, ते प्रायमरी रायटिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता ज्यावेळेस AI आलं, आत्ता ज्यावेळेस क्लॉड येतं, ज्यावेळेस लोक त्यांच्या कॉन्टेंटच्या स्क्रिप्ट्स पण AI कडनं लिहून घेतात. त्यांना एक बेसिक फॉर्मॅट देतात, कुणीतरी लिहिलेलं स्क्रिप्ट घेतात आणि म्हणतं की मला याच्यासारखी स्क्रिप्ट लिहून दे. जिथं आता कुणी लिखाणात त्याला फार महत्त्व देत नाही आहे. फार तर काय मी करेक्शन्स करीन, फार तर काय मी याच्या प्रायमरी स्ट्रक्चर त्याच्याकडनं लिहून घेईल, मग छोट्या दुरुस्त्या करीन. हाऊ इज AI रिशेपिंग दी एंटायर रायटिंग इंडस्ट्री? कारण जर या गोष्टीच त्या क्लॉडवरनं यायला लागल्या किंवा AI कडनं यायला लागल्या तर त्या गोष्टी आमच्या नाहीच आहेत ना. तर त्या भलतंच कुणीतरी कृत्रिम गोष्टी आहेत, मी त्याच्यावरती फार तर माझा एक हात फिरवणार आहे आणि ती माझी गोष्ट आहे म्हणून खपवणार आहे. आणि जर असं झालं तर मग सगळ्याच माध्यमांसाठी ज्यातनं आपल्या सगळ्याच कामांची प्रेरणा मिळते ते होणारच नाही. तो बेसच हलतोय असं वाटतं का? चॅलेंज तर आहे, कारण का प्रत्येक नवीन गोष्ट जेव्हा आली तेव्हा असं वाटलं की आता वाट लागली. कम्प्युटर्स जेव्हा आले होते तेव्हा असं वाटलं आता वाट लागली. पण ना स्किलला तोड नाही आहे. इफ यू आर स्किल्ड अँड इफ यू आर टॅलेंटेड, AIला पण जोपर्यंत AI स्वतःलाच प्रॉम्प्ट करायला लागणार नाही तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण AI इज गिविंग यू बॅक व्हॉट यू आर प्रॉम्प्टिंग. फार पटकन शिकतोय तो. म्हणजे तू 1 वर्षापूर्वी त्याला एक प्रॉम्प्ट दिला असेल आणि 1 वर्षानंतर पण तर तो परत कनेक्ट करेल. 1 वर्षापूर्वी तुम्हाला हे सांगितलं होतं ह्याला कनेक्ट करायचं आहे का. सो तो फार पटकन शिकतो आहे आणि तो तुझे प्रॉम्प्ट्स घेतो आहे, तो ह्याचे घेतो आहे, तो माझे घेतो आहे. तो स्वतःचा एक ब्रेन क्रिएट करतो आहे की जगात माणसं जास्तीत जास्त किती विचार करू शकतील. सो तो तुझ्याकडनं पण हुशार होतो आहे, तुझ्याकडनं पण हुशार होतो आहे, माझ्याकडनं पण हुशार होतो आहे. गंमत अशी आहे ना की जोपर्यंत तुझ्यातले इमोशन्स तो समजू नाही शकत ना तोपर्यंत तो डिपेंड आहे. आज तू कम्पेअर कर, तू तुझ्या पद्धतीने एक 50 वाक्य लिही आणि तू AIला प्रॉम्प्ट करून 50 वाक्य लिही. तू कितीही प्रयत्न कर, तुला AI कडनं ड्रायनेसच मिळेल. कारण का त्यांनी कधी ते फिलिंग्सच शेअर नाही केलेत ना. तू मगाशी म्हणालास की AI तुला एक आर्टिकल देईल, मग मी माझा फेरफटका करून ते, पण फेरफटका करावा लागतो ना. मग फेरफटका करताना यू आर ॲडिंग युअर सेल्फ टू इट. तू त्यांनी जे दिलेस तेच देत नाही आहेस का? कारण का यू नो इट इज नॉट करेक्ट. इट इज इन द प्रोसेस. द वर्ल्ड इज मुव्हिंग टुवर्ड्स इट. त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करून घ्यायचा ना हे फार महत्त्वाचं आहे आणि ते किती चांगल्यासाठी करून घ्यायचं. विल इट रिप्लेस स्किल? आय डोंट थिंक सो. येस, पण दॅट इज द फ्युचर. ते मान्य करायला हवं आणि त्याचा उपयोग कसा करायला हवा. AIनी वाट लावली, आता AI आलं, आता माझं काहीच नाही, आता हे जर आपण विचार करत राहिलं ना तर इट इज सम रियालिटी दॅट यू कॅनॉट अवॉइड. जसं कम्प्युटर्स आपण अवॉइड नाही करू शकलो, मोबाईल अवॉइड नाही करू शकलो, कोविड अवॉइड नाही करू शकलो. काही गोष्टी आहेत ज्या आपण अवॉइड नाही करू शकणार. रादर आपण त्या शिकल्या पाहिजेत आणि ते शिकल्यानंतर हाऊ डू वी मास्टर इट हे फार महत्त्वाचं आहे. तो देत राहणार, कारण का इट्स अ मॉन्स्टर. AIला बाउन्सिंग बोर्ड म्हणून यूज केला ना तर त्याच्यासारखा बाउन्सिंग बोर्ड नाही. पूर्वी 4-5 माणसं एकत्र बसायची. ॲड AI टू इट, इट चॅलेंजेस यू. त्यांनी चॅलेंज केल्यानंतर तुम्हाला अजून 50 गोष्टी सुचतात. सो AIला बाउन्सिंग बोर्ड म्हणून यूज केलात तरी अप्रतिम. गुड आयडिया. बाउन्सिंग बोर्ड इज अ व्हेरी गुड वे टू लुक ॲट इट. आज कितीतरी साईट्स अशा आहेत की तुम्ही रॅन्डम काहीतरी 5 लाईनी लिहा आणि ते एक म्युझिकचं काहीतरी आहे, सुनो, तो गाणं बनवून देतो. किती वेळा ते गाणं आपल्याला आवडतं. रिलेटिव्ह आहे, कोणतं सब्जेक्टिव्ह आहे. कोणतरी म्हणेल आम्हाला आवडतं 10 पैकी 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. किंवा आपण कितीतरी वेळाला काहीतरी त्याला एक प्रॉम्प्ट दिल्यानंतर हवा तसा मिळत नाही किंवा त्याला मिळत नाही किंवा भाषा अजून त्याला माहिती नाही, त्याचे प्रोनाऊन्सिएशन्स कधी चुकतात. वेळ लागणार आहे त्याला शिकायला. नाही शिकणार असं नाही, कारण का आपण शिकवतो आहे. पण मग आपण त्याला शिकवून ते मास्टर कसं करतो आहे ना आणि आपण त्याचा उपयोग आपल्या कामासाठी कसा करतो आहे हे शिकणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी वी हॅव टू बी इन ट्यून विथ टाइम्स.
मग अशा पण एक डाव मला सॉरी परत एक डाव धोबीपच्याकडे जायचं आहे, कारण मराठी सिनेमामधनं विनोद गेला आहे का? कारण लिटरली आय थिंक लास्ट मराठी विनोदी चित्रपट जो सुपरहिट झाला दॅट वॉज एक डाव धोबीपछाड. त्याच्यानंतर कोणताही असा कमालीचा हिट झालेला सिनेमा नाही, किंवा जो अजून परत रिवॉच केला जातो आहे. किंवा टेलिव्हिजनवरनं पण स्किट कॉमेडी घडते आहे, पण मराठी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मराठी कॉमेडी सिरियल कोणतीच येत नाही, विनोदी सिरियलच येत नाही. गंगाधर टिपरेसारखी सिरियल आता घडू शकत नाही अनफॉर्च्युनेट. त्याचं काही कारण काय? कारण का विनोदाची जबाबदारी पूर्णपणे सोशल मीडिया आणि रील्सनी घेतली आहे? तसं म्हणता येणार नाही, कारण का कारण समजून घ्यायचं मला, असं हो टीका नाही करायची. नाही, पण तू म्हणतोस तेव्हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, आणि मे बी माझ्याकडे याचं शार्प उत्तर नसेल. आय ट्राय टू आन्सर युअर क्वेश्चन. ह्युमरसाठी पण ना आपल्याला वेळ काढावा लागतो. आज ना कितीतरी वेळा आपण आता फक्त विषय निघाला म्हणून कपिल शर्मा शो बघताना ना आपण कधीतरी इतके वेड्यासारखे हसतो ना, कारण का एक काहीतरी क्रॅक करतात ते, आणि यू आर लाईक मला हे रोज बघायचं आहे यार. पण 10पैकी ना 2 वेळेला ते सुपर हिट असतं, 8 वेळा दे आर स्टील फाइंडिंग. कारण का ना कुठेतरी आपण पण फार कमी हसायला लागलो आहे, आपण स्वतःला फार सिरियसली घ्यायला लागलो असं वाटतं. इतकं सिरियस आपण व्हायचं कारण हे आहे की मे बी आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, आपल्या विवंचना, आपले कामं एवढी वाढवून ठेवलेत ना की आपण स्वतःच ब्रेक घेऊन हसायचं विसरलो आहे. त्याच्यामुळे काहीतरी गोष्ट एक जाऊन एन्जॉय करायला हवी, ह्याच्यापेक्षा ना आपल्याला इम्पॅक्ट आला की आपल्याला ते वाटतं की अरे वा छान, मज्जा मस्त. गोलमाल सिरीज का चालते? आज रोहित शेट्टी गोलमाल सिरीज बनवतो 5-6 भाग. त्याला माहिती आहे लोक गेट अवेसाठी येत आहेत. देत राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपण देणार नाही ना, वी आर शाईंग अवे. आपण नाही प्रयत्न करत आहोत. ये जो है जिंदगी, देख भाई देख, साराबाई वर्सेस साराबाई, वागळे की दुनिया. हसायचो यार आपण खूप, पण ते देत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं आपण देत नाही आहोत. फार चांगला प्रश्न आहे हा, आणि हा विचार केला पाहिजे लोकांनी की हे देणं गरजेचं आहे. लोकांनी हसणं गरजेचं आहे. थोडासा वेळ स्वतःचा अर्धा तास काढून आज हे बघतो यार, हे बघायला मला खूप बरं वाटतं, हे मजा येते, हे मला खूप हसवतात, हे होणं फार गरजेचं आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण मग आता तुमच्याशी बोलता बोलता सहज लक्षात आलं, इवन हॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षात चांगला कॉमेडी सिनेमा नाही आला. म्हणजे आपण तुम्ही म्हणता तेच झालं की इवन हॉलिवूडमध्ये जे गेल्या 10 वर्षातले हिट सिनेमे आहेत, ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत, ते सगळे इम्पॅक्टवाले आहेत. मला आत गेलं की ग्रँजर, मला अचंबित होऊनच यायचं आहे. अगेन टेकिंग क्यू फ्रॉम व्हॉट युअर सेइंग, मी पण तुम्ही विचारताच विचार करतो आहे की मे बी ना आपण ना स्केलमध्ये गेलो आहे. आपण ना लार्जर दॅन लाईफ इमेजेसमध्ये एवढे इन्व्हॉल्व झाले ना की आपल्याला लोकांना ना भारावून टाकायचं आहे. म्हणून कदाचित बनवाबनवी होत नाही. अजूनही अशी ही बनवाबनवी बघताना आपण धनंजय माने इथेच राहतात काला अजूनही मरतो यार. म्हणजे काय प्युअर ह्युमर आहे तो. प्रयत्न केला पाहिजे खरंच, म्हणजे हा सगळ्यांपर्यंत हे पोचावं की कॉमेडी केली पाहिजे. आज लोक नाटकाकडे गर्दी का करतात त्याचं एक कारण हे पण असेल की त्यांना तिथे ना निखळ मनोरंजन मिळून ना बिंदास हसता येतं आहे. आज एक्झॅक्टली प्रशांत सर आहे, संकर्षण आहे, भरत आहे. आज का लोक आज ऑल द बेस्ट एवढी वर्ष चालू आहे का? कारण का ते 2 तास लोक येऊन खळखळून हसून जातात. आपण कुठेतरी हे विसरतो आहे. म्हणून कदाचित मग नाटकाला गर्दी होते, कारण का तिथे त्यांना स्लाईस ऑफ लाईफ मिळतं आहे, तिथे त्यांना हसायला मिळतं आहे. 3 तास डोक्याला त्रास नाही, एन्जॉय करतायत, कुटुंबावर हसतायत आणि घरी येत आहेत. सोमवारपासून परत शुक्रवारपर्यंत आहेच. मला फार असं वाटतं की ह्याचं कोणीतरी सगळ्यांनी इन्क्लुडिंग मी विचार केला पाहिजे की
कॉमेडी देणं गरजेचं आहे. कॉमेडीसुद्धा एक फॉर्म आहे जो लोकांना आवडतो. फक्त स्केल, फक्त इम्पॅक्ट, फक्त हे ते करेक्ट आहे, सगळं दिलंच पाहिजे. कारण का जसं मी म्हणालो, कोविडनंतर लोकांचे पॅरामीटर्स बदलले आहेत. इतका ग्लोबल कॉन्टेंट कन्झ्युम केलं की आता छोटं काहीच नको आहे. आज थिएटर्सला खेचायला तुला व्हिज्युअल्स द्यावे लागतात. नाहीतर बाकी सगळं टी व्हीवर मिळतं आहे ना, मग का की OTTवर मिळतं आहे सगळं. म्हणून मग ते लार्जर दॅन लाईफ का करतो आहे आपण? कारण का एवढ्या मोठ्या सिल्वर स्क्रीनवर ते दिसलं पाहिजे. पण मग त्याच ब्रेथमध्ये मी तेच म्हणतो ना की रोहित शेट्टी बनवतो आहे गोलमाल आणि सुपरहिट जातो आहे, लोकं गर्दी करत आहेत, विच मीन्स ॲपेटाईट आहे, आपण ते दिलं पाहिजे. आता बिकॉज ऑफ OTT, बिकॉज ऑफ यूट्यूब मला सगळ्या भाषा उपलब्ध आहेत. म्हणजे आता मी OTTवरती मल्याळी सिनेमा पण बघू शकतो आणि तो डब पण बघू शकतो. तमिळ सिनेमा पण बघतो आहे मी, टर्किश सिनेमा पण बघतो आहे मी, काही जगातलं कोरियन पण बघतो आहे सगळं. तसं बघायला गेलं तर बाकी सगळ्या भाषांमधले सिनेमे पण बघायला लागलो आहे. पण मराठीतला सिनेमा, मराठीतला OTT कॉन्टेंट हा बाहेरच्या भाषांमध्ये जाण्याचं प्रमाण तसं खूपच कमी आहे. त्याच्यामागचं कारण काय? म्हणजे इज इट प्रोडक्शन क्वालिटी, इज इट म्हणजे फक्त मे बी आपण थोडंसं लो बजेटमध्ये करतो त्याचा मुद्दा आहे का काय आहे? कारण जेव्हा असं म्हणतो की आपण पर्सनल जेवढं कराल तेवढं तुम्ही युनिव्हर्सल होईल. म्हणजे आपण चोरीची गोष्ट स्पॅनिश भाषेतली बघतो आणि ती आपण वेडे होतो. किंवा एक कोरियन मॅडनेस बघतो आणि त्याच्यातनं आपल्याला तर असं वाटतं की यार स्क्विड गेम काय, त्याच्यात दॅज नो म्हणजे ॲटलिस्ट फर्स्ट पार्ट तर काही इंटरनॅशनल नव्हतं, प्युअर कोरियन कॉन्सेप्ट आहे सगळं. ते स्टील ते आपल्याला रिलेटेबल वाटतं. पण असं काही मराठीमध्ये कशामुळे होतं? म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न आहे की काय होतं की ज्याच्यामुळे त्याला मे बी ग्लोबल युनिव्हर्सल अपील नाही आहे. कधी येईल जेव्हा तुम्ही ती स्केल अचीव कराल? मी स्वतःला सुद्धा एक प्रामाणिक प्रश्न नेहमी विचारतो आणि हे मी माझ्यापासून सुरुवात करतो आहे. हे कोणाला इतरांना हा प्रश्न नाही आहे. कारण का आज आपण जे बोलणार आहोत ते जगभरात जाणार आहे, लोक बघणार आहेत. त्यामुळे हा मला स्वतःला प्रश्न आहे की मी जो चित्रपट बनवतो आहे किंवा मी जो कॉन्टेंट बनवतो आहे तो खरंच चित्रपटगृहासाठी वर्थ आहे का मी टेलिव्हिजन ऑन बिगर स्क्रीन करतो आहे? माझा सिनेमा बघायला गेल्यानंतर लोकांना सिनेमाचा अनुभव मिळतो आहे का मोठ्या स्क्रीनवर TV सिरियल बघण्याचा अनुभव मिळतो आहे? स्क्विड गेम्स एक्झाम्पल तुम्ही दिलं किंवा कोरियनचं दिलं, स्केल काय आहे? आज रितेश देशमुखनी आपल्याला राजा शिवाजीसारखा चित्रपट, हिंदी सुपरस्टार्स घेऊन बनवलेला एक चित्रपट दिला. आज तो 100 कोटीच्या पुढे जाईल, मनापासून कौतुक आहे. त्याने आज हिंदी कलाकार आणून त्याची स्केल मोठी केली ना. ते हिंदी कलाकार मराठीत बोलले ना, स्केल दिलीत तर ते ग्लोबल रेटपर्यंत पोचेल. मी जर रोज जे घरात TV वर दिसतं आहे तशाच पद्धतीचं मी काहीतरी जर मोठ्या स्क्रीनवर देणार असेल तर मग मला चूज करायच्या ऐवजी लोक वेगळं काहीतरी चूज करतील ना. हा प्रश्न मी स्वतःला पण विचारतो. मग मी मोठ्या स्क्रीनवर टेलिव्हिजन ऑफर करतो आहे का? मग ते होण्याचं कारण काय? मग मला गरज आहे का की मला इंटरनॅशनल लोकेशन्सवर शूट केलं पाहिजे? नाही. मी आज जर तुम्ही घरात गणपतीसारखा सिनेमा बघितला असेल, उत्कृष्ट पद्धतीने शूट केला. आज कोकणात आपल्याकडे इंटरनॅशनल लोकेशन्सला लाजवतील असे लोकेशन्स आहेत, आपण ते एक्सप्लोअर करत नाही आहोत का? माझं स्टोरी टेलिंग चुकतं आहे का कुठेतरी? आपला सिनेमा किंवा आपल्या कलाकृती सगळ्या 4 भिंतीत आहेत का? आपण त्यात तोडतो आहे का? मगाचपासून आपण मुंबई पुणे मुंबई बोलवतो, त्याचं ग्रामर तुटलं कारण का तो बाहेर 4 भिंतीच्या बाहेर जाऊन शूट झाला. आज मराठी म्हटल्यामुळे आपल्याला असं वाटतं का की आपला सिनेमा फक्त कौटुंबिक आहे? मग कौटुंबिक असल्यानंतर मग ते घरातच होतं का? मग उदाहरणार्थ माझ्याकडे 10 रुपये आहेत का हा सिनेमा बनवायला? नाही ना, माझ्याकडे 2च रुपये आहेत. मग 2 रुपयात सिनेमा घरातच होऊ शकतो ना. आज 10 रुपये असतील तर मी आकाशातनं ड्रोन घेऊन येईन आणि लोकांना वाव करीन, मग त्याचा खप वाढेल. मग माझं टेकिंग स्टँडर्ड किंवा टेलिंग स्टँडर्ड इंटरनॅशनल लेवलला जाईल. मग माझं कन्सिडरेशन होईल. मग ते कुठेतरी सरफेस होईल की अरे मराठी में वो सिरियल देखा का, उसको 5 लँग्वेज में बनाव. का बनवतील? जोपर्यंत आपल्याकडे क्राईम ड्रामा बघितला आहे का आपण मराठीत सिनेमात?
अंडरवर्ल्डच्या सिनेमे जेव्हा बनवतात मोठे मोठे हिंदी मेकर्स, तेव्हा सगळ्या पात्रांची नावं मराठी आहेत. हो. मराठीमध्ये नाही. मग आपण का नाही बनवलं आहे? आपण त्या स्केलची ॲक्शन करतो का? आपण त्या स्केलची गाणी बनवतो का? लिमिटेशन्स आहेत. ब्लेम नाही आहे कोणावर अजिबात. पण हा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला की, आणि नाही बनवत कारण का आपल्याकडे तेवढे 100 सिनेमातले 10 सिनेमे हिट होतात, 90 नाही होत. ज्या दिवशी हे प्रपोर्शन बदलेल ना, त्या दिवशी प्रत्येक प्रोड्युसर प्रत्येक दिग्दर्शकाला कोटी रुपये देईल की जर तुला चंद्रावरनं उडवायचं असेल तर चंद्रावरनं उडव. पण त्याच्यासाठी तसा धंदा केला पाहिजे त्या सिनेमानी, तरच प्रोड्युसर उभा राहील ना की चल बनव, मी आहे तुझ्या मागे. इट इज अ चिकन अँड एग. कुठून सुरुवात करायची, काय सुरुवात करायची, कसं मॅनेज करायचं. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की आपल्याला अजून ग्रो होणं, अजून खूप ग्रो होऊ शकतो आपण, टिल द टाईम आपण तिकडे पोहोचू नये. यालाच जोडून मला एक जेन्युन प्रामाणिक प्रश्न आहे की मराठी माणसाला मराठी माणसांचं कौतुकच नसतं का? कारण आपण बघतो ना की आपल्याकडे साऊथमध्ये सुपरस्टार्स आहेत, म्हणजे इतके मोठे सुपरस्टार्स आहेत की ते मुख्यमंत्री होतात. आपल्याकडे हिंदीमध्ये ए लिस्टर, बी लिस्टर्स असे मोठे टॉपचे सेलिब्रिटीज आहेत. हॉलिवूडमध्ये स्टार्स आहेत, मराठीमध्ये स्टार्स नाही आहेत. म्हणजे मराठीमध्ये असं स्टारडम कुणीतरी अनफॉर्च्युनेटली असं कुणालाच स्टारडम नाही आहे. मराठी सिनेमा बघितला की मग आपण काहीतरी आशय घन सिनेमा वगैरे असं म्हणतो, पण मग असे फॅमिली एंटरटेनर असे खूप कमी सिनेमे बनतात. मग जर त्यातल्या त्यात एखादा चांगला सिनेमा बनला तर वी वॉन्ट हिंदीमधले फिल्म क्रिटिक्स, इंटरनॅशनल फिल्म क्रिटिक्स. मग अच्छा तुमचा सिनेमा संडान्सला जिंकला का, मग तुम्ही चांगले बरं का, मग आपण कोणीतरी त्याचा ढोल वाजवायला घेतो. म्हणजे साबरबोंडा सेलिब्रेट करायला आपल्याला संडान्स लागतं, पण आपण तो सेलिब्रेट नाही करत. तर माणूस म्हणून आपण मराठी माणसं थोडी हातचं राखूनच आपल्या लोकांना महत्त्व देतो का? म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर सारखं आपलं स्वतःच्याच गोष्टींना फार कौतुक न करता आपण आजूबाजूच्याच लोकांचा बँड वाजवतो आणि तिथेच त्यांच्याच वरातीत जाऊन नाचतो, आणि आपण नाही, मला घरच्या वरातीत नाही नाचायचं असं करतो का? फार कठीण प्रश्न आहे हा. आणि ह्याचं उत्तर सुद्धा फार ट्रिकी आहे. पण आपल्याकडे सुपरस्टार नाही आहे हे खरं आहे. ज्याच्या नावाने फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल होईल अशी माणसं नाही आहेत आता आपल्याकडे. कदाचित आधी असतील. त्यामुळे ना हिरो वर्शिप नाही आपल्याकडे. जोपर्यंत आपल्याकडे 4 हिरो नाही होणार ना, जर आपण असं म्हणत असू की इतर प्रादेशिक भाषेतले हिरो असे आहेत, त्यांच्या इंडस्ट्री अशा आहेत, आपल्याकडे प्रदेश म्हणूया का काय, किंवा DNA म्हणूयात. आज जेव्हा आपण हिंदी सिनेमे वगैरे बघतो तेव्हा आपल्याला त्या हिरोकडे बघून असं वाटतं हा हिरो आहे. आज आपले हिरो बॉय नेक्स्ट डोर आहेत. आज आपल्या सिनेमांच्या हिरोंना अरे किती गोड आहे ना हा मुलगा, कारण का आपल्या स्टोरी टेलिंग अजून तसं आहे, त्यात काही चूक नाही. पण म्हणून आपल्याकडे सिनेमाला जो दरवाजा उघडल्यानंतर एक पाय बाहेर पडला आणि वारा आला आणि शर्ट उडला आणि लोक पैसे फेकतायत स्क्रीनवर, असा हिरो नाही आहे. कोणतीही इंडस्ट्री चालवायला आपल्याकडे तसा एक हिरो, तशी एक हिरोईन, फक्त हिरोच का, तशी एक हिरोईन असणं फार गरजेचं असतं. आणि ते एक हिरो आणि एक हिरोईन होऊन चालणार नाही. आपल्याला किमान 4 हिरो आणि 4 हिरोईन्स लागतील, जेणेकरून आपल्याकडे वर्षाला 4 सुपरहिट्स होतील. मग लार्जर दॅन लाईफ ड्रामा करू शकू आपण. ज्या पद्धतीचे आज बॉय नेक्स्ट डोअर इमेजवाले हिरो आपल्याकडे आहेत, त्यांच्यासोबत लार्जर दॅन ड्रामा केल्यानंतर जेव्हा जगात इतरत्र पॅरलली लार्जर दॅन लाईफ ड्रामा चालू आहेत इतर हिरोंचे, पटेल का? नाहीच. म्हणून आपल्याला तसे हिरो, तशी जनरेशन ऑफ ॲक्टर्स क्रिएट करणं फार गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला 360 डिग्रीज गोष्टी लागतात. मग तुम्हाला डान्सही तसा यावाच लागतो, तुम्ही फिजिकलीसुद्धा तसे फिट असावेच लागता, तुम्हाला ॲक्शन करताना पटावं लागतं की यांनी एक मारलं ना 4 लोक उडतील. आज महाराष्ट्रातच हिंदी सिनेमे सुपरहिट होतात ना.
आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरची माणसं येऊन हिंदी सिनेमे सुपरहिट नाही करत. आज ऋतिक रोशनची एंट्री बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं आई शपथ माझी अशी फिजिक पाहिजे यार. आपल्याकडे का नाही आहेत 4 हिरो? जर हिरो मटेरियल आले, जर तसे सिनेमे झाले तर आहेत ना निर्माता आपल्याकडे, नाही आहे तसं नाही. पण परत मी तेच म्हणतो आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा बॉय नेक्स्ट डोअरच्या सिनेमावर रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा किती बॉक्स ऑफिस होणार. ओके, आज आपल्याकडे जे दर 3 का 4 वर्षांनंतर आपल्याकडे एक 70 कोटीचा सिनेमा होतो आणि आपण सेलिब्रेट करतो, विच इज अ गुड थिंग, सेलिब्रेट करायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर हाही विचार केला पाहिजे की वर्षाला 400 कोटीचे किंवा 450 कोटीचे सिनेमे कसे येतील जेणेकरून अजून पैसा इंडस्ट्रीत येईल. जोपर्यंत पैसा येणार नाही इंडस्ट्रीमध्ये तोपर्यंत लार्जर दॅन लाईफ करू शकणार नाही. मला आव्हान करायचं आहे नेक्स्ट जनरेशनला की त्यांनी स्वतःवर असं काम करावं ना की ह्याला मराठीत पण घ्या आणि ह्याला हिंदीत पण घ्या. कॉम्पिटिशन जर सिनेमाची आणि सिनेमाची आहे तर आपल्याकडे प्रचंड तगडा कॉन्टेंट आहे. आपल्या गोष्टींसारख्या गोष्टीच नाही आहेत कुठेही. आपल्याकडे खूप सुंदर टेक्निशियन आहेत, खूप सुंदर कॅमेरामॅन आहेत, खूप सुंदर लोकेशन्स आहेत. मग आपण त्या हिरो आणि हिरोईनच्या लेवलवर तसेच आहोत का? मग तसे हिरो आणि हिरोईन जर आले आपल्याकडे तर तशा गोष्टीही सांगितल्या जातील. तशा गोष्टी सांगितल्या तर मग कॉम्पिटिटिव्ह सिनेमा होईल. मग आपल्याकडे होईल ना एखादा पुष्पा, ॲक्शन हिरो मराठीतला. मगाशी पण तेच म्हटलं, ॲक्शन फिल्म बनतात, गँगस्टर फिल्म बनतात, मराठी नावं आहेत, पण मराठीतला कोणता हिरो ॲक्शन फिल्म किंवा गँगस्टर फिल्ममध्ये? चार हिरो, जे 4 चालत आल्यानंतर असं वाटेल आई शपथ फर्स्ट डे फर्स्ट शो इसके लिए तो देखना ही है. टेक माय ब्रेथ अवेवाला हिरो, टेक माय ब्रेथ अवेवाली हिरोईन. फक्त हिरो नाही, ग्लॅमर कोशंटसाठी हिरोईनसुद्धा लागते. किंवा उदाहरणार्थ हिरोईन ड्रिवन जर मला एखादा सिनेमा करायचा असेल, त्याच्यासाठी मग जर मला कॉम्पीट करायचं असेल बाकीच्या सिनेमांबरोबर तर मग मला त्या पद्धतीची कॉम्पिटिशन क्रिएट करावी लागेल ना. नाहीतर मग आपण सतत हेच म्हणू की मराठी सिनेमा आशयघन असतो. मग आशयघन सिनेमा करायला ॲक्टर खूप छान पाहिजे, मग तो बॉक्स ऑफिस तसाच राहणार ना. कारण का इव्हेंच्युअली शो बिझनेस, आपण काय म्हणतो शो बिझनेस म्हणजे काय, तुम्हाला तसा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करणं किंवा कोणत्याही दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला तुम्हाला तसं प्रेझेंट करण्याचा स्कोप कधी येईल? सिनेमा हॉबी म्हणून केला तर इट्स अन एक्सपेन्सिव्ह हॉबी. तो बिझनेस आहे, शो बिझनेस आहे. आणि शो बिझनेसमध्ये तुम्हाला ग्लॅमरस असणं, स्वतःची काळजी घेणं, एक हिरो हिरोईन अपिरियन्स असणं फार गरजेचं आहे. तरच ते होऊ शकेल, तर सुपरहिट्स येतील, तर लोक एकत्र येतील. आणि तुझा जो प्रश्न आहे की एकत्र येत नाहीत का, तर येतील, का नाही येणार? त्याच्यासाठी 4 सिनेमे हिट होणं गरजेचं आहे. एक सिनेमा हिट होल्यानंतर एकत्र येऊन परत जर 90 सिनेमे चालणार नसतील तर त्याच्यात गंमत नाही आहे. दर 2 महिन्यांनी जर एक मोठा सिनेमा आला ना, आपोआप एकत्र येणार. कारण का मग ते सायकल सुरू होईल, ते सर्क्युलेशन सुरू होईल. मग मी पण चेस करेन की मला हा हिरो पाहिजे, ह्याच्या डेट्स इथे आहेत, ह्याच्या डेट्स इथे आहेत, मग अरे अजून एक हिरो आहे, मग अजून एक हिरोईन आहे, अरे काय कोरिओग्राफी, काय गाणं आहे. मग स्टुडिओज होतील, मग स्केल येईल, मग 100 बॅकग्राऊंड डान्सर्स येतील, मग आपण सुद्धा त्या स्केलचं करू, तर त्याच्यात गंमत आहे. मी पण दिग्दर्शन करतो आणि मला तिथे पण मी हातपाय मारतो. तर मला जेन्युन हा प्रश्न पडतो की ज्यावेळेस ॲक्टर्स म्हणतो आपण, ॲक्टर्सचा रियाज ऐकतो की ॲक्टर्स काय वाचतात, ऑब्झर्व करतात, वेगवेगळ्या मेथड्स आहेत ॲक्टिंगचे आणि त्या पद्धतीनं अभिनय करण्याचा प्रयत्न करतात. दिग्दर्शकांचा रियाज काय असतो, म्हणजे तुम्ही कसा रियाज करता? हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ की इट जस्ट कम्स आतनं आणि मग तुम्हाला जसं दिसतं तसं तुम्ही ते घडवता? व्हॉट इज युअर वर्क, म्हणजे तुम्ही काम करता म्हणजे नेमकं काय करता, त्याची आधीची तयारी कशी करता? सी आपण वर्ल्ड सिनेमा बघतोच, पण ना फ्रँकली स्पीकिंग माझ्या बाबतीत सांगतो मी, इतरांचे अनुभव वेगळे असू शकतात. आपल्याला ती टेक्निक आणि तो प्रोसेस इतका माहिती आहे ना की मग आपल्याला ते क्राफ्ट कळते ते बघताना. सो कोणताही सिनेमा मला 2दा बघितल्याशिवाय मला माझ्याला टेक्निशियन बाहेर नाही काढता येत. बिकॉज यू नो, अच्छा इथून कॅमेरा आणला, पहिलं ऑब्झर्वेशन तुमचं तेच असतं. व्हॉट आय डू रियाज म्हणून ना, मला माझी स्क्रिप्ट सगळं सांगते. मी वाचायला लागल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ते प्रसंग, ते घर, ती माणसं, द आवर ऑफ द डे, ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात.
सो मी जितकी स्क्रिप्ट वाचतो ना ती स्क्रिप्ट मला माझे व्हिज्युअल्स द्यायला लागते. सो माय होमवर्क इज ऑल अबाउट रीडिंग द स्क्रिप्ट अगेन अँड अगेन. मी कधीच हा सीन मी कुठल्या रेफरन्सनी करू हे केलेलं नाही. रेफरन्सिंग DOP बरोबर आपण करतो कारण का त्याला कलर पॅलेट पाहिजे असते, किंवा मला ह्या घराचा मूड लाईट काय दिसतो, किंवा इन जनरल मला हे घर कसं दिसतं ह्याच्यासाठी आपण रेफरन्सिंग करतो. पण मी कधीच रियाज म्हणून माझ्याकडे उदाहरणार्थ एखादी जर एक रॉमकॉम आले तर मी पुढचे 15 दिवस आता मी फक्त रॉमकॉम सिनेमे बघतो किंवा असं काहीतरी करतो. हा रियाज मी करत नाही कारण का मला ना खूप ते क्रिकेटची स्ट्रॅटेजी आवडते. ट्रीट द बॉल ऑन इट्स मेरिट, डोंट प्रिएम्प्ट. या बॉलवर मी 6 मारणारे म्हटल्यानंतर आयदर एज लागते किंवा बोल्ड होतो आपण. सो आय गो विथ द फ्लो. माझ्या डोक्यात एक इमेज असेल पण कदाचित लोकेशनवर गेल्यानंतर ना तसं लोकेशन कदाचित नसेल, मग मी प्रिएम्प्ट केलं असेल तर माझी वाटलं नाही. म्हणून मी जास्तीत जास्त त्या सीन बरोबर असतो. मग त्या सीनमध्ये कदाचित एक मेन डोर असेल, एक बॅकडोर असेल, एक साईड डोर असेल, कुठून त्या सीनमध्ये शिरायचं आहे हे लोकेशनवर गेल्यावर आपल्याला कळतं. DOP बरोबर भरपूर कन्व्हर्सेशन करतो मी, आणि माझी एक टेक्निक मी फॉलो केली. मी फक्त तेवढाच शॉट नाही सांगत. मी सगळे कलाकार, जर 4 कलाकार त्या सीनमध्ये असतील तर मी सगळ्या कलाकारांना सीन ओपन कुठून होतो आहे, कुठे कोणत्या वाक्याला कट होऊन कोणाचे क्लोजअप्स कसे लागतील, आणि सीन क्लोज कुठे होतो आहे, आणि हा सीन क्लोज झाल्यानंतर पुढचा सीन ओपन कुठे होतो आहे ह्याची क्लॅरिटी देतो. त्यामुळे दे हॅव ट्रॅव्हल्ड द सिक्वेन्स इवन बिफोर वी शॉट इट. त्यांना पूर्ण माहिती आहे. करेक्ट. आणि ह्याची क्लॅरिटी मला आली कारण का मी एडिटिंग शिकलो आहे, बिकॉज आय एम एन एडिटर माय सेल्फ. सो त्याच्यामुळे भरपूर क्लॅरिटी येते की कॅमेरा कुठून कुठे जाऊ शकतो, किती मोठा पहिला शॉट असू शकतो, कट्स कोणत्या वाक्यावरनं कुठे जाऊ शकतात. त्याच्यामुळे मग रियाज त्या बाबतीत असतो की मॅक्झिमम वाचन त्याच स्क्रिप्टचं कसं करायचं जेणेकरून ती पात्र आणि ते लोकेशन सगळं माझ्या आत जाईल. आय एम नॉट ॲब्सॉर्बिंग ओनली द कॅरेक्टर्स, आय एम ॲब्सॉर्बिंग द लोकेशन ॲज वेल, किंवा आय एम ऑल्सो ॲब्सॉर्बिंग द कन्व्हर्जेशन्स माझे आणि माझ्या दिग्दर्शक लेखकाचे जे कन्व्हर्जेशन्स झालेत की त्याला का असं वाटतं, त्याला आमच्या कन्व्हर्जेशनमधनं जे आम्ही बोललो होतो पण ते न ठेवता त्यांनी वेगळं का केलं आहे. सो सीनच्या आधीसुद्धा मी बऱ्याच वेळेला मी हा प्रयत्न करतो की तो शूटिंगला येईल. कधी डिसमेंटल करताना 2-3 चांगली वाक्य मिळतात, 2-3 इंटरेस्टिंग वाक्य मिळतात, मग कदाचित ओपनिंग ऑफ द सीन अख्खा चेंज होऊन जातो. सो जास्तीत जास्त जितका मी तो सीन वाचतो किंवा जितकी ती स्क्रिप्ट वाचतो ना तितकं मी ते कॅरेक्टर्सना आणि लोकेशन्सला ॲब्सॉर्ब केल्यानंतर इट इज इझियर फॉर मी टू एक्झिक्यूट. तर मला OTT-बद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस OTT यायला लागले, हिंदी इंग्रजीमध्ये आले आणि ते भारतात आले, मग सगळ्यांना असं वाटलं की आता कसं TVचं मार्केट डिस्रप्ट होणार आणि OTT आता काहीतरी रूल करणार, तो कम्प्लीट ऑडियन्स तिकडे शिफ्ट होईल वगैरे वगैरे. हिंदीमध्ये काही अंशी तसं झालंही असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आमच्यासारखी जी लोकं आहेत जी कदाचित सुरुवातीला TV बघायचे कारण त्यांना दुसरं ऑप्शन्सच नव्हते, आता OTTने त्याला खूप ऑप्शन्स दिले आणि मग YouTubeही आलं. तर मग आता आम्ही कम्प्लिटली त्या कॉन्टेंटकडे शिफ्ट झालो. मराठीमध्ये कोविडच्या काळात असे बरेच प्रयत्न झाले की मराठीमध्ये OTTs आणि मग खूप वेब कॉन्टेंट बनायला लागला. तो कुठेच दिसला नाही, म्हणजे तो कुठेच त्याने पकडच घेतली नाही, तरलाच नाही, म्हणजे इट डिड नॉट सर्वाईव्ह. तर हे कशामुळे झालं असू शकेल की मराठी OTT, कारण ज्या काळात ते आलंही तेव्हाही असं वाटलेलं की अरे आता ना नवीन वे ऑफ स्टोरी टेलिंग बघायला मिळेल आपल्याला, जे आपल्याला TVत नाही बघायला मिळालं. म्हणजे माझा वैयक्तिक हा होप होता की अच्छा मला TV सिरियलमध्ये तेच बघायला मिळते ना, मला नवीन गोष्टी बघायला मिळतील. समांतर गिव्ह मी दॅट होप की अच्छा नवीन काहीतरी मिळेल जे कदाचित मला TVवरती नाही बघायला मिळणार आहे. का ते लोकांनी फार आपलंसं नाही केलं असेल, किंवा का तिथे सुद्धा परत तोचपणा झाला आणि ते अचानकच गायब झालं. म्हणजे आता आम्ही हेही ऐकतो की कशा मोठ्या OTT प्लॅटफॉर्म्सच्या मराठी विंग्जच त्यांनी गायब केल्या. ते आता मराठीत कॉन्टेंट अक्वायरही करत नाही, त्यांना बनवायचंच नाही कारण मराठी लोक बघतच नाही आहेत ते, किंवा चांगलं क्रिएशनच होत नाही ते. असं आता कारण इतका महत्त्वाचा जर मीडियम आहे, कारण अल्टिमेटली आम्ही आत्ता मॅक्झिमम वेळ हा OTTवरती घालवतो आमचं जनरेशन, जिथे मराठीत OTTसाठी काही बनतच नाही. तर फक्त फिल्म हे एक माध्यम राहतं कारण TVसोबत सुद्धा सगळेच लोक कनेक्ट करतात असं नाही. तर मग व्हॉट हॅज रिली हॅपन्ड तिकडे? मला असं वाटतं ना की हा पोटेन्शियल टॅप करण्याचा पेशन्स ठेवला नाही आहे.
जर आपण असं म्हणतोय की मॅक्झिमम वेळ ओ टी टीवर मी घालवतो आहे, मग का लोक बनवत नाहीत? सगळ्यांनाच ऑडियन्स हवा आहे आज. काहीतरी कारण असेल ना की सुरू करून बंद झालं आहे. आपण हा स्वतःला पण प्रश्न विचारला पाहिजे आणि आपण हा रसिक प्रेक्षकांना पण विचारला पाहिजे की आम्ही तुम्हाला हा कॉन्टेंट दिल्यानंतर जितका हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कन्झ्युम करतो आहे आपण, त्याच रेटने आणि त्याच स्पीडने आपण आपल्या स्वतःच्या भाषेतला कॉन्टेंट कन्झ्युम करतो आहे का? आज प्रादेशिक इतर भाषांचे ओ टी टी आहेत, मग आपले ओ टी टी इव्हॉपरेट का होत आहेत? पेशन्स ठेवत नाही होत का आपण? किती पेशन्स ठेवला पाहिजे? कुठे ना कुठेतरी दर्जेदार कॉन्टेंट देणं जशी आपली जबाबदारी आहे, तसंच रिस्पॉन्स मिळणं हे सुद्धा फार गरजेचं असतं. एखादा प्रोड्युसर किंवा एखादा ओ टी टी मेकर किती वेळ त्या पिचवर उभा राहू शकणार आहे, हेही तितकंच गरजेचं असतं. पोटेन्शियल नाही आहे का? प्रचंड प्रमाणात पोटेन्शियल आहे. चांगलं काही मिळत नाही आहे का? ह्याचा मेकर्सने विचार करायला हवा की आज आपल्याकडे 10 नावं आहेत का अशी ओ टी टी मालिकेची, मराठी ओ टी टी मालिकेची 10 नावं आहेत का की नेटफ्लिक्सच्या किंवा ॲमेझॉनच्या अगेन्स्ट मी मराठीची 10 नावं सांगतो काय ओ टी टी मालिका आहेत का? नाही आहेत. का नाही आहेत? हाही विचार करायला हवा. मेकर्स नाही आहेत का? निर्माते नाही आहेत का? निर्माते असतील, मग निर्मात्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळत नाही आहे का? भरपूर गणित असू शकतं, कारण का इव्हेंच्युअली पैशाचा खेळ आहे. ते सोंग तर कोणीच आणू शकत नाही. जोपर्यंत प्रोड्युसरला पण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कदाचित मिळत नसेल, मग हे गणित कसं सॉल्व्ह होईल? कोणतंही गणित सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हाला तिथे उभं तर राहावं लागेल. मग ते किती दिवस उभं राहावं लागेल आणि त्याच्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, त्याच्यासाठी काय मदत लागेल, हा विचार करण्यासाठी ना काही जबाबदार व्यक्तींनी किंवा काही जबाबदार ऑफिसेसनी एकत्र येऊन हा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण का आपल्या भाषेतलं ओ टी टी असणं हे सुद्धा आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे. कितीतरी वेळेला सक्सेसफुल कॉन्टेंटचे बॅकड्रॉप्स महाराष्ट्रीयन आहेत. आज तुम्ही क्राईम गोल्ड घ्या किंवा तुम्ही आज कॉमेडी हिंदी फिल्म्स घ्या, सक्सेसफुल फिल्म्स घ्या. आज मराठी कल्चर एक्सप्लोअर करतायत इतर भाषिक लोक पण. मग का आपण मागे राहतो आहे? नाही आहेत का अशी काही मार्ग जेणेकरून आपला स्वतःचा हक्काचा एक ओ टी टी प्लॅटफॉर्म असू शकेल आणि त्याला लागणाऱ्या मग सगळ्या गोष्टी असू शकतील. कोणताही ओ टी टी प्लॅटफॉर्म आज एका वर्षात नावारूपाला आलेला नाही आहे. आपण लॉकडाऊनमध्येच नेटफ्लिक्स बघायला लागलो, लॉकडाऊनमध्ये किंवा त्याच्या आधी एक टेप असायची जे, पण त्याच्या मागचं एक बिझनेस मॉडेल क्रॅक करणं गरजेचं आहे. हे जर बिझनेस मॉडेल क्रॅक झालं तर कोण का नाही करणार? हे प्रश्न सोडवणं फार गरजेचं आहे. सर, एक दिग्दर्शक नट म्हणून जेव्हा काम करतो, एस्पेशली नाटकासारख्या माध्यमामध्ये, तेव्हा काय बदल होतो आणि तुम्ही पुन्हा एकदा नाटक करताय तर काय जाणवतं आहे? सो मी ऑल द बेस्ट नाटक करायचो. त्याच्यानंतर 19 वर्षांनंतर मी अ परफेक्ट मर्डर केलं. ते जवळजवळ 3-3.5 वर्ष केलं मी. त्याच्यानंतर परत 3 वर्षाच्या गॅपनंतर मी आत्ता हे नाटक करतो आहे, ज्याचं नाव आहे पुढच्या शुक्रवारी 7 वाजता. नाटकात काम करणं ही माझी गरज आहे. कारण का जोपर्यंत मी ते करत नाही राहणार ना, तोपर्यंत मी स्वतःला एक्सप्लोअर नाही करणार. आणि दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करताना भरपूर शिकायला मिळतं. हे सुद्धा कळतं की कोणाच्या तरी इन्स्ट्रक्शन्सच्या खाली कसं काम करायचं. त्याच्यामुळे ॲज अ पर्सन ग्रोथ खूप जास्त होते आणि माइंड सतत नवीन शिकतं. नाहीतर ना कुठेतरी स्टॅग्नन्सी येते, पाणी थांबतं आणि ते एका क्रिएटिव्ह पर्सनसाठी चांगलं नसतं. मला फार असं वाटतं नाटकात काम केल्यामुळे मी अजून नवीन विचार करायला लागलो. मला अजून वेगवेगळ्या गोष्टी सुचायला लागल्या आहेत. त्यांनी एक इंजिन परत सुरू केलं आहे. तुम्हाला ते 3 तास अलर्ट राहावं लागतं, ते पाठांतर करावं लागतं, टीमवर्क बरोबर काम करावं लागतं आणि तेच की सतत एकाच लेन्सनी काम करण्यापेक्षा एका वेगळ्या लेन्सनी काम करताना स्वतःला एक्सप्लोअर करता येतं. उत्तम नाटक लिहिलं आहे सुदीप मोडकनी, तोच सोबत कामसुद्धा करतो. नीरज शिरवेकरनी ते दिग्दर्शित केलं आहे, अजित भोरे यांनी प्रोड्यूस केलं आहे ते नाटक आणि खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. मी, सुदीप मोडक आणि चैत्राली गुप्ते असे तीन कलाकार आहेत या नाटकांमध्ये, पण खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. काय कॉन्सेप्ट काय पण आणि आजच्या घडीला फार महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं ह्या लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी मांडलेलं.
हे नाटक होप देतं आहे. हे नाटक तुम्हाला सांगते की बोलायला हवं. स्वतःमध्ये ठेवलं तर प्रॉब्लेम आहे. आज इतका महत्त्वाचा विषय जो आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे, जो यंगर जनरेशनसाठी फार महत्त्वाचा आहे, ड्रग ॲडिक्शन. आज नेस्कोमध्ये रॉक कॉन्सर्ट होतं, तिथे ड्रग्ज आले होते, माझी मुलं जाणार होती. हे नाटक केल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या मुलांनी हे नाटक बघावं, त्यांना कळेल की ड्रग्सच्या आहारी गेल्यानंतर काय होऊ शकतं आणि त्याच्यातनं बाहेर कसे निघू शकतात. आणि गंमत काय आहे ना, हे फक्त त्याच्याबद्दल नाही आहे, हे मेंटल हेल्थबद्दलचं नाटक आहे. आज आपल्या अवतीभोवती मेंटल हेल्थ हा अवेअरनेसच आपल्याला गेल्या 5 वर्षात कळला आहे. पण जसा ताप येतो ना, तसा मेंटल हेल्थचा पण प्रॉब्लेम असतो. मेंटल हेल्थ म्हणजे कोणीतरी वेडा झाला आहे असं नाही आहे. आज इतके प्रेशर्स आहेत, वर्क प्रेशर आहे, फॅमिली प्रेशर आहे. आज वी आर लिव्हिंग इन अ प्रेशर कुकर सिच्युएशन, वी शुड अग्री. आज कुठेतरी वॉर होतो आहे तरीसुद्धा आपल्याला प्रेशर आहे. या सिच्युएशनमध्ये हे नाटक, जिथे एकमेकांशी बोलल्यानंतर काय बरं वाटू शकतं. आज आपण जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आपले थेरपीवाले कोण होते? मित्र. घरी आईनी 2 टपल्या मारल्यानंतर मित्र, चढ रे, होतं रे, मला पण आई मारते, चल वडापाव खाऊया. थेरपी होती. आज शाळेंमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये काउन्सिलर आहे. काय गरज आहे काळाची. हे नाटक काळाची गरज आहे. जो कोणी येईल ना, त्याला कुठे ना कुठेतरी स्वतःला क्लोजर मिळेल, इतकं अप्रतिम नाटक लिहिलं आहे. वाव, खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण कायमच अमुक-तमुकवरती मेंटल हेल्थवरती बोलत असतो, वेगवेगळे विषय त्या आसपासचे हाताळत असतो आणि त्या गोष्टींबद्दलची नीड खूप जास्त आहे. म्हणजे मते हे त्याच्याबद्दल नाटक परत परत बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर सगळ्या माध्यमातून बोलणं गरजेचं. ॲब्सोल्युटली. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी आवर्जून नाटक बघायला या, जेणेकरून तुम्हाला खरंच कळेल की हा किती महत्त्वाचा विषय आहे. मे बी नेक्स्ट टाईम तुम्हाला नाटक बघितल्यानंतर सुदीपला बोलावं असं वाटेल, त्याच्याकडनं ऐकावं असं वाटेल की हे नाटक तू का लिहिलंस. ॲब्सोल्युटली. येस, थँक्यू सो मच. माय प्लेजर. ॲब्सोल्युटली. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप वेगवेगळे प्रश्न आणि खूप योग्य प्रश्न विचारले तुम्ही. म्हणजे आपण गप्पा मारल्याच, पण त्या गप्पाच्या ओघांमध्ये काही असे प्रश्न आहेत जे आज विचारणं गरजेचं आहे. आणि मे बी मी फार लहान आहे काही प्रश्नांची उत्तरं द्यायला, पण हेच प्रश्न जर तुम्ही अजून काही लोकांना विचारलेत आणि तो एक कलेक्टिव्ह व्हॉईस जर झाला, तर त्याला एक मुवमेंट मिळू शकते. थँक्यू सो मच. म्हणजे आम्ही तसा लहान तोंडी मोठा घास घेतच आडवे तिडवे प्रश्न तुम्हाला विचारू शकतो आणि तुम्ही ते विचारू दिलेत आणि त्याची राग न मानता आम्हाला उत्तरं दिलीत. मी पण कडेकडेनेच दिले होते. पण दिलीत. तर खूप खूप आभार. म्हणजे परत या गोष्टी मला वाटतं जितक्या लोकांसोबत अथॉरिटीजमधल्या बोलता येतील तितकंच काहीतरी त्यातनं होणार आहे. नाहीतर आपण नुसतेच बोंबलत बसू की काही होत नाही. या राईट. नाही, पण खरंच खूप मजा आली आणि जास्तीत जास्त लोकांनी हे बघावं, कारण का फार महत्त्वाचे काही प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत ज्याच्याबद्दल काही ठराविक मंडळींनी खरंच विचार करायला. येस, खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. खाली कॉमेंट्समध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्याही लिहायला विसरू नका आणि अमुक तमुकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. धन्यवाद. लोभ बसावा.